मागे वळून बघताना असं वाटतं की हा प्रवास खूप खडतर होता. आता या पदावर पोहोचल्यानंतर मग मागे वळून बघताना वाटतं की अरे, मी एक कुठून सुरुवात केली आणि कुठे आलो. मी पुण्यातला सर्वात जास्त पत्र येणारी व्यक्ती मी आहे. बरं. एक वही पुरेसी होती सगळं आयुष्य शिक्षण 11वी पर्यंत. बरं. 7 दिवस ती मजुरीने रोज गेली तिकडे आणि त्या पैशातनं तिने मला गाईड घेतली. सुदैवाने त्या वर्षी मी 10वीत पहिला आलो. एकेकाळला एक अत्यंत हुशार विद्यार्थी शाळेतला, तर ते एक अत्यंत गुंड. म्हणजे नंतर असं व्हायला लागलं की मी ज्या दिवशी कॉलेजला जाईल त्या दिवशी माझ्या गावातल्या मुलाला टेन्शन यायचं. मी सांगतो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कुठला असेल तर ते हात तुटणं आहे, असं मी आत्ता म्हणेल. तेव्हा दुःख झालं, पण त्या एका अपघातानं माझं आयुष्य पुन्हा बदललं. हा टर्निंग पॉईंट झाला. त्या 9 बक्षिसांच्या बदल्यात 9 गुन्हे माफ झाले माझे. थर्ड इयरचा निकाल लागला. हातात एक सूटकेस, पायात स्लीपर चप्पल, गळ्यात एक रुमाल घेऊन मी पुण्याच्या दिशेने प्रवास शिकण्यासाठी सुरू केला. नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात मी धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येत असतो किंवा आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण येत असतो. आपण सगळेच काही ना काही ध्येय समोर ठेवूनच चालत असतो. त्या ध्येयापाशी पोचण्यासाठी रोज काही ना काही प्रयत्न करत असतो. पण मी जर असं म्हणाले तर की एखादी व्यक्ती ध्येय समोर तिचं काहीही असेल, मात्र त्यासाठी पोचण्यासाठी मध्ये अनेक गुन्हे घडलेले असतील, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असेल, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागलेल्या असतील आणि मग या सगळ्यातनं आयुष्याला 360 डिग्री कलाटणी मिळणं आणि मग ती व्यक्ती प्रशासकीय अधिकारी, फर्ग्युसन कॉलेज सारख्या कॉलेजमधनं गोल्ड मेडलिस्ट मिळवून आज एका प्रथितयश अशा संस्थेमधली कार्यकारी संपादक म्हणून आपल्यासमोर उभी राहते आणि एक प्रामाणिक आदर्श समाजासमोर घडवते. किती वेगळा प्रवास आहे आणि खरंच हा प्रवास आज आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचा आहे. बालभारती किशोरचे कार्यकारी संपादक, प्रशासकीय अधिकारी, मंत्रालयातले अधिकारी म्हणून प्रख्यात असलेले किरण केंद्रे आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार किरणजी. नमस्कार. मी जसं सुरुवात केली आत्ता, खरोखर अंगावर शहारे येतात तुमची सगळीच एकूण जीवन कहाणी ऐकताना आणि मला वाटतं की आज ती प्रेक्षकांना सांगायची आहे पुन्हा एकदा. किशोर आणि किरण हे समीकरण अनेक वर्ष अनेक वाचक पाहतायत, जवळनं पाहतायत. किशोरला पुढे नेण्यात आपला खूप मोठा सहभाग आहे, मोठं योगदान आहे. बालभारतीसारख्या संस्थेमध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. पण थोडंसं आपण किनवटपासून सुरुवात करूया. मला वाटतं हा क जो आहे ना, हा क खूप महत्त्वाचा आहे तुमच्या आयुष्यात. बघा ना, म्हणजे किनवटपासनं पुणे, मग मुंबई, मग पुणे असा जो प्रवास घडला आहे खूप ॲडव्हेंचरस ठरलाय. तर कसा झाला? किनवट कुठे आहे नक्की? खरं तर किनवट फार सुंदर. मला खरंच आनंद होतो आज धनश्री तुझ्याशी बोलताना, कारण तुझ्याबद्दल मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की ज्या तन्मयतेने तू सगळं करतेस. खरं तर आता आपण बोललो, तू पण खूप कौतुक केलं. तर मला असं वाटतं ना की आता आपण जेव्हा म्हणतो की अरे, मागे वळून बघताना असं वाटतं की हा प्रवास खूप खडतर होता, काहीतरी ॲडव्हेंचरस होतं, खूप थ्रिल आहे, खूप सोसावं लागलं, खूप भोगावं लागलं. पण हे आता वाटतं. जर तू मला विचारलं की त्यावेळेस मला काय वाटत असेल, तर मी मला इट्स पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे माझ्यासारखी हजारो लोक अशी होती ज्यांचा स्ट्रगल होता, ज्यांना जगण्यामध्ये खूप अडथळे होते, स्वतःच्या बेसिक पोटाचे प्रश्न होते. तसंच मी पण होतोय. मी काय खूप वेगळा नव्हतो करत. आता या पदावर पोहोचल्यानंतर मग मागे वळून बघताना वाटतं की अरे, मी एक कुठून सुरुवात केली आणि कुठे आलो. हा जर्नी इंटरेस्टिंग आहे. मला तो मी त्याकरता कधी निगेटिव्ह अर्थानं बघत नाही. तो एक प्रवास आहे. मी किनवट, ते तू मगाशी म्हणायचं किनवट, किशोर आणि किरण. मी तुला एक आधीच एक गंमत सांगतो. मी पुण्यातला सर्वात जास्त पत्र येणारी व्यक्ती मी आहे. बरं. मला रोज ॲव्हरेज 30 ते 40 पत्र येतात. बरं. रोज? तर आणि त्यापैकी किमान 5 पत्र अशी असतात ज्यावर माझं नाव किशोर केंद्रे लिहिलेलं असतं. किरण केंद्रेऐवजी. मी म्हणतो की मला ह्यापेक्षा मोठी पावती असू शकत नाही. माझ्या कामाची मी एकरूप होण्याचं ते मला उत्तम खरं तर बक्षीस मिळालं आहे. तू किनवट बद्दल विचारशील तर किनवट जसं म्हणतात की काश्मीरला स्वर्ग म्हणतात. मला जर विचारलं की महाराष्ट्रात कुठे स्वर्ग आहे, तर मी म्हणेल किनवट. किनवट हे फार सुंदर ठिकाण आहे. तसं बघितलं भौतिकदृष्ट्या
तर खूप काही नाहीये. कारण तो ट्रायबल भाग आहे, नक्षलवादी म्हणून एक काळ ओळख होती. सीमेवरती असलेला आंध्र प्रदेश म्हणजे आताचं तेलंगणा, इकडे विदर्भ, असा एक मध्ये एक चिंचोळा पट्टा आहे किनवटचा, जो पैनगंगा अभयारण्यात येतो. हे किनवट खरंच जन्नत आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर माहूरची रेणुका देवी एक पूर्ण शक्तीपीठ, उनकेश्वरचे ते गरम पाण्याचे झरे, पैनगंगेचा तो सगळे वन्य प्राणी असलेला, आम्ही हसून म्हणतो की हत्ती सोडून आमच्या जंगलात सगळं काही आहे. मग इतकं समृद्ध जंगल, खळखळ 12 महिने वाहणारी पैनगंगा नदी, त्यावरचा तो सहस्रकुंडचा मोठा वॉटरफॉल, असं सगळं किनवटला आहे. म्हणजे अशाच एका किनवटच्या छोट्या खेडेगावामध्ये, बोधडी नावाचं गाव, तर छोटं म्हणताना नाही, कारण बऱ्यापैकी 12-13 हजार लोकसंख्या असलं आमचं गाव होतं. तिथंच माझा जन्म झाला आणि तिथनं सुरू झालेला हा प्रवास आहे. सुंदर होतं बालपण. तू म्हणशील तर ते ठीक आहे, नव्हतं काहीच, खरं तर काहीच नव्हतं, म्हणजे भौतिकदृष्ट्या काही नव्हतं, पण सगळ्या जंगलाच्या संपत्तीवर मालकी आमची होती. त्यामुळे कधी पैसे असावे त्यासाठी काय सगळं असं काही वाटलंच नाहीये. हवं तेव्हा शाळेत जा, बरं शाळा अशा होत्या, 10वी पर्यंत गावात शाळा होती, त्यामुळे तो काय प्रश्न होता. शाळेत उठून जायचं, एक वही पुरेशी होती, सगळं आयुष्य शिक्षण घ्यायला 10वी पर्यंत, कारण कुठले नव्हते आमच्याकडे. काय खूप उत्तम दर्जाचं शिक्षण होतं असंही काही नव्हतं, कारण सगळे जरी शिक्षक होते आमच्याकडे, ते शिक्षा म्हणून आले असायचे. किंवा जिल्ह्यात एखाद्याने वाईट काम केलं की त्याला म्हणजे अरे तू जा किनवटच्या जंगलात जा, आणि मग तो शिक्षक घेऊन मग आमची पूर्ण काही वर्ष वाट लावायचं. त्यामुळे आमच्या शाळा फक्त नावाला होती, पण खरं जे शिक्षण मिळत गेलं ना, ते त्या जंगलात मिळालं, ते त्या भोवतालात मिळालं, त्या किनवटच्या माणसात मिळालं. बेरकी माणसं, अत्यंत बेरकी, अत्यंत प्रेमळ. म्हणजे म्हणून मला म्हणतो की माझ्यात जे काय आहे अंश बऱ्यापैकी, काय मला खूप लोक म्हणतात तू खूप सकारात्मक असतो, खूप कशालाच घाबरत नाही किंवा सतत पॉझिटिव्ह असतो. तर हे मला त्या किनवटच्या मातीने दिलं, जसं माझ्या आईने दिलं तसं माझ्या त्या किनवटच्या मातीने दिलं. कारण रोजचा जगण्याचा संघर्ष इतका तीव्र आहे. बरं, आमच्याकडे 3 ऋतू एवढे तीव्र आहेत, म्हणजे तुम्ही उन्हाळा माल तर 45 डिग्री तापमान असतं, थंडी तेवढीच कडाक्याची, आणि पाऊस एकदा झड लागली की 8-8 दिवस थांबणार नाही. मराठवाड्यातले 47 तालुके वेगळे आणि किनवट वेगळा, इतकं ते सगळं सौंदर्य निसर्गाचं. त्यामुळे त्या निसर्गामध्ये सगळं मिळत होतं, उत्तम दिवस चालले होते आणि मग आयुष्य सुरू होतं. त्यामुळे किनवटची भूमिका माझ्या जगण्यातनं मी किनवट वगळू करू शकत नाही. त्यामुळे ते किनवटचे दिवस हे खरंच अनवट होते असं मला वाटतं. वा वा वा. पण तुम्ही आता जसं म्हणालात ना की गावात आजूबाजूचं हे जंगलच मला बरंच काही शिकवत होतं, निसर्ग शिकवत होता, किंवा तिथली माणसं शिकवत होती. आता आपण म्हणतो शहरातल्या मुलांना आपण अनेक सुखसोयी देत असतो, सुविधा देत असतो वेगवेगळ्या, आणि आपण उदाहरणं काय देतो की गावातल्या मुलांना हे देखील मिळत नाही, तेव्हा तुम्हाला जर मिळतंय तर त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. हे आता आपण उदाहरण इथे देतो, मात्र जर गावातल्या मुलांकडे पाहिलं तर मला वाटतं त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे, ही अशी श्रीमंती जास्त आहे, आणि ती इथल्या मुलांना खरी मिळत नाहीये. हा निसर्ग मिळत नाहीये, खेळायला मोकळं मैदान मिळत नाहीये. त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आत्ता झाल्यासारखा वाटतोय का? नक्की. मी मगाशी तेच बोलत होतो मी, की काय होतं की आपल्याला शेवटी हवं काय त्यावर सगळं असतं. शेवटी तो इट्स पार्ट ऑफ परसेप्शन असं म्हणतो आपण. मला काय हवं आहे, मला आनंद. शेवटी आता बघा, जर तुम्ही एकंदर ह्या सगळ्या 21 शतकामध्ये किंवा एआयच्या काळात असेल, तुम्ही कुणाला जर विचारला तर लोक एकच गोष्ट मागतात, त्याचा सुकून हवाय. शेवटी करून काय हवंय, तर ती शांती हवी, ते सुख हवंय. मग मी म्हणतो की ते होतच की, मग त्यात फक्त पैसे हा एक एलिमेंट सोडला तर बाकी काहीच नव्हतं, की सगळंच आहे. बाकी कपडे, एक चड्डी, एक शर्टवर भागायचं सगळं ना, तेव्हा ते सगळं होतं. म्हणून म्हणलं की निसर्गात तुम्हाला काय हवं आहे ना, ते सगळं तुम्हाला तिथं अवेलेबल होतं. त्यामुळे किनवटची माझी जी मगाशी परत तोच की गावाकडे चला आपण, हे ठीक. शेवटी काय होतं, गाव ही अजूनही मी परत त्याला थोडंसं वेगळ्या अंगाने बघतो याकडे, की ही फॅन्टसी पण आहे की मी गाव सुंदर आहे, सगळं आहे, म्हणजे मी तिथं राहिलं पाहिजे का, किंवा सगळ्यांनी तसंच राहावं का, तेही शक्य नाही. प्रत्येक माणसाला ग्रो व्हावं वाटतं ना, की पुढे जावं वाटतं. एक मी पण तिथल्या सामान्य माणसाला पण ही सगळी शहरी सुख भोगायला हवीच ना. शहरी लोकांसाठी गाव हे रोमॅन्टिसिझम असू शकतं, पण गावातल्या माणसासाठी शहर हा पोटाचा प्रश्न सुटणारं ठिकाण आहे ना. त्यामुळे ते दोन्ही बाजू आहेत. फक्त सुदैवाने असं होतं की माझ्या बालपणाचा जो काळ होता तो एक जरा थोडासा वेगळा होता. एवढ्या भौतिक सुविधांची रेलचल नव्हती, खूप ज्याला सगळं कम्युनिकेशन म्हणतो त्याचा खूप अभाव होता. त्यामुळे कधीतरी एखादी ट्रेन, आपली दिवसातून एक ट्रेन येणार आहे, ती तुम्हाला तालुक्याला नेणार आणि ती जिल्ह्याला जाणार, रस्ते नाहीत. त्यामुळे तो वेगळं वातावरण होतं, आणि असं वाटतं की बऱ्याच गोष्टीचं अज्ञान होतं. आज काय होतं की ते अति माहितीमध्ये आपण खरं तर त्यात गुंतून गेलोय, किंवा त्याचा तो बळी ठरलोय आपण. खूप कमी लॅक ऑफ नॉलेज होतं, त्याचा आनंद होता. आणि असेच मग माझे दिवस जात होते, बऱ्यापैकी शिक्षण होतं. खरं तर मी ती स्टोरी पुढे कंटिन्यू करतो. तू मगाशी म्हणाले की किनवट ते
तो हा प्रवास. हं. तर बरं होतं, मी सरपंचाचा मुलगा होतो. हं. माझे वडील अत्यंत उच्च शिक्षित, चांगलं शिकलेले, गावचे सरपंच, म्हणजे माझ्याच गावचे नाही तर एकूण आसपासच्या 4 गावचे सरपंच असलेले वडील. बरं. मग आम्हाला सरपंचाची मुलं म्हणून तो थोडा सन्मान होता. खरं तर किनवट हे माझं गाव नाही, माझं वडिलांचं गाव नाही. माझ्या वडिलांचं गाव गंगाखेड परळी तिकडे आहे. बरं. तर पण ते आईचं गाव माझ्या हां. आई तिथली माझी किनवटची. बरं. पण मग वडील इकडे आले होते त्या दुष्काळामध्ये 72च्या. हं. पण ते शिक्षित असल्यामुळे ते भाषण करायचे, उत्तम वक्ते आहेत ते. हं. आणि मग त्यामुळे तिकडेच रमले ते. बरं. आणि तिकडचीच बायको केली, ती माझी आई. बरं. खरं तर सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की अरे माझी आई इंदू, मी आईचंच नाव लावतो, किरण इंदू केंद्रे असंच नाव लावतो मी. तर इंदूनं काय नशीब काढलं की एवढा छान नेतागिरी करणारा वक्ता असा नवरा मिळाला. आणि आनंदी होते. म्हणजे आजोबा तसे एकदम कष्टाळू शेतकरी होते. आणि मग आईचं लग्न झालं, आम्हा दोघी भावाचा जन्म झाला. पण खऱ्या अर्थानं तिथनं जे काय त्याला आपण डाऊनफॉल म्हणा किंवा त्याला म्हणतो ऱ्हास आमच्या घराचा सुरू झाला. कारण शेती होती आमची, बऱ्यापैकी वडिलांनी घेतलेली शेती होती. पण मग सगळं आयुष्य खरं तर उलट व्हायला लागलं. वडिलांना प्रचंड व्यसन लागलं. दारूच्या व्यसनामध्ये वडील माझे अहोरात्र बुडाले. आणि मग घरी काय खायला आहे किंवा नाही इतपत पण त्यांना भान नसायचं. जे काय करायचं ती माझी आईच कष्ट करणार, काय जे जसं होईल तसं बघणार, शेतीकडे लक्ष देणार, कुठेतरी जाऊन काम करणार आणि आम्हाला आमच्या 2 भावाचं पोट भरणं. वडील खरं तर यायचे पण ते पाहुण्यासारखे असायचे. आज गेले ते 4 गावचे सरपंच असल्यामुळे आज या गावाला उद्या त्या गावाला तिकडेच राहायचे. मधल्या काळात त्यांनी मग दुसरं लग्न पण करून घेतलं आणि मग ते तिकडेच राहायला लागले. कधीतरी इकडे यायचे. आलं की मग त्या दारूच्या नशेमध्ये मग आम्हाला काय शिक्षण चाललं ते हुशार होते, तसं काय प्रश्न नाही. मला मी म्हणतो की मला माझ्या वडिलांनी काय देऊ न देऊ मला त्यांनी पुस्तक दिलं माझ्या हातात आणि मला वाचनाची गोडी लावली. असं करत करत दिवस चालले होते. पण खूप प्रश्न होते. मग काय झालं, शेवटी कष्ट करायची सवय होतीच आम्हाला. किनवटमधल्या कुठल्याही माणसाला त्याला माहिती आहे आपला जगण्यासाठी सर्वांसाठी काम करावं लागतं. मी पण तसाच होतो. मग मी मला वाटतं 4थी किंवा 5वी पासून मी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. मी आणि माझं आमच्या नातेवाईकाचं हॉटेल होतं. तिथं सकाळी जाणे, शाळा संपली की आम्ही त्या हॉटेलवर जायचं. मग तिथं काय कप बशा धुणे, प्लेट धुणे, तिथे जेवायला वाढणे, टेबल पुसणे, काय ते सगळी कामं जी असतात. पण त्याचा काही खूप बाऊ नाही करायचं. पण ते काम करत चाललं होतं. इकडे शाळा पण सुरू होती उत्तम पैकी. शाळा करत करत चाललंय अशी आणि असं करत करत आमचं आयुष्य चाललं होतं. वडिलांचं आपलं एक वेगळं आयुष्य सुरू होतं, आमचं इकडचं आयुष्य सुरू होतं शाळेचं. आई सगळं ते बघायची. आणि 10वी झाली, माझा भाऊ 10वीला होता, तो पण शाळेत पहिला आला. आणि मग तो डीएडला लागला. आणि त्याचा खर्च कोण करणार, खरं तर प्रश्न होता. तर मग माझे सुदैवानं मामा मामी आणि आजी आजोबा हे खरंच पण आमच्या आयुष्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनीच मग माझ्या भावाचा सगळा खर्च करणं आणि तो डीएड करत होता. आणि मग मी 10वीला आलो आणि मग आता माझी पण 10वी सुरू झाली. पण तोपर्यंत अभ्यास कोण घ्यायचा, आई घ्यायची स्वतः? खरं सांगू का तुम्हाला, ही आताची कन्सेप्ट आहे. आमच्याकडे अभ्यास घेणे ही कन्सेप्टच माहित नव्हती. जे काय आहे ते स्वतः करायचं. पुस्तक वाचणं, त्यातलं गाईड माहित नाही, काही नाही. आपलं पुस्तक घेणे, ते वाचणं आणि वर्गात मला माझा तेवढा फायदा होता की मी एकदा शिक्षकांनी शिकवलं. सुदैवानं काही शिक्षक खरंच चांगले होते. म्हणजे त्यांनी जे काही वर्गात शिकवायचे तेवढंच फक्त डोक्यात ठेवायचं आणि परीक्षा द्यायची. एवढ्यात खूप नवीन क्लासेस, कोणतरी अभ्यास घेतोय, कोणतरी शिकवून लावली, असं काही नव्हतं आमच्या आयुष्यात. आणि असं करत करत मी 10वीला पोहोचलो. तुम्ही आता गाईडचा उल्लेख केलात. एक आयुष्यात असाही प्रसंग घडला की 10वीसाठी गाईड घेण्याची वेळ आली होती. मात्र ते गाईड घेण्यासाठी पैसे साठवणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्यावेळेला डोळ्यात अश्रू येतील असा एक प्रसंग तुम्ही आपल्या आईला चक्क समोर पाहिलत. आणि काय होता तो प्रसंग, सांगा. ऍक्च्युअली खरं मला मला अजूनही खरं तर तुम्ही बोलताय तर मला अंगावर माझ्या शहारा येतोय. कारण काय होतं की माझ्या सगळ्या एकंदर जगण्याचा जो केंद्रबिंदू आहे ना, ती माझी आईच आहे. कारण तिच्यामुळं आज जो काय आहे मी, म्हणून मी म्हणतो की मी तिच्यासोबत आज पुण्यात राहतो. तर तिने सगळं बघितलं. ती स्वप्न बघायची. तिला माहिती, आम्ही दोघे भाऊ तसे बऱ्यापैकी हुशार होतो वर्गामध्ये. तिला जेव्हा कोणी सांगायचं की अरे इंदू तुझे दोन्ही पोरं फार हुशार आहेत, बरं ती स्वतः अशिक्षित आहे. मग तिने कधीच, खरं तर अशिक्षित म्हणणं पण चूक आहे, तिचा जो विजडम आहे तो इतका वरच्या लेवलचा आहे की ती कुणाच्याच अत्यंत सुशिक्षित एखाद्या स्त्रीशी पण तुलना होऊ शकत नाही, इतका ती त्या शहाणी तिच्यात उपजत आहे. तर तिला काय माहित नाही, कुठून कळलं होतं, पण एक कळायचं की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. म्हणजे हा कुणाचा प्रभाव असेल, तिला काय त्याच्या डोक्याला मला काही माहित नाही. आणि ती कायम सकारात्मक आहे अजूनही. ती कधीच आयुष्यात मी माझ्या आईला नकारात्मक गोष्टी बोलताना किंवा रडताना किंवा हतबल होताना नाही पाहिलं.
बरं. कष्ट होते का ती मी सांगतो ना तुम्ही, ती सकाळी 4 पासून रात्री 10 पर्यंत फक्त कामं करायची, हां. सतत काम करायची. हं. पण तिचं सगळं स्वप्न काय होतं की आमच्या दोघांमध्ये हं. तिला वाटायचं ही दोघं शिकतील ना तर मग आपलं काहीतरी आयुष्याचं भलं होणार आहे हं. किंवा काहीतरी आपला नवी दिशा सापडणार आहे. बरोबर. म्हणून ती आम्हाला शिकण्यावर भर द्यायची. मला तू मगाशी तो प्रसंग विचारलास मग तुम्हाला आठवला हं. की मी 10वीला होतो. हं. 10वीला काय 10वीपर्यंत कुठलेच गाईड पुस्तक असलं काही नाही लागायचं. हं. सगळं जे शाळेतल्या पुस्तक मिळतं ते वाचून चालायचं. बरं. पण नंतर कळलं की 10वीला गाईड शिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. हं. कारण ती लागतात. अपेक्षित नावाची हो. गाईड असायची. हो. तितका 150-150 रुपयाला तो सेट होता पूर्ण. हं. आणि मग मी वर्गात जायचं शाळेमध्ये तर रोज मुलं दाखवायची ना, हं. आज मी आणलं रे, आज तू आणलं ते. हं. मी रोज तुझं कुठं आहे, तर माझ्याकडे गाईडच नाही ना. हं. तर मग मी असं हतबल व्हायचं. एक दिवस चाललाय, परीक्षा जवळच चालली. आणि मग मी घरी गेलो एक दिवस, मला अजून आठवतं. आई अशी ते बसलेली अशी आणि मग ती आईला म्हणलं की आई मी बहुतेक नापास होणार आहे. हं. तर मला अजूनही आठवतं धनुश्री की मी जेव्हा तिने नापास हा शब्द ऐकला हं. तेव्हा तिच्या डोळ्यात जी चमक मी पाहिली हं. की ती म्हणजे की असं काय बोलतोय ना तू, हं. नापास कसं होणार तू. हं. तर मी म्हटलं ते गाईडच नाहीत ना मला, हं. ते गाईडशिवाय कसं पास होईल ना. हं. आणि मग वडील आदल्या दिवशी विचारलं होतं वडिलांना मी, हा घेऊ म्हणून ते गेले निघून, ते गायब झाले परत. हं. आणि मग ती बरं आई माझी इतकी शांतपणे म्हणाली की चल घेऊ आपण, काय हरकत नाही. हं. मला माहित होतं आई माझी 150 रुपये कुठून आणणार ना, हं. मी काहीच कारण नाही ते. हं. हो म्हटलं निराश होऊन मी झोपी गेलो. सकाळी शाळेत गेलो मी. हं. मी शाळा संपल्यावर दुपारी 12-1च्या आसपास हं. असा बाहेर पडलो होतो. हं. मला अजून तो दिसतोय प्रसंग डोळ्यासमोर. हं. शाळेच्या अगदी समोर एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं हं. आणि माझी आई त्या शिडी लावून एक टोपलं घेऊन त्यावर ते विटा घेऊन ती बिल्डिंग चढत होती. हां. तर मला काहीही सुचलं नाही. हां. अरे माझी आई तिथं काय करते ना. मी हं. लिटरली असा पळत गेलो, रडत होतो मी, आठवत नाही की तू इथं काय करते आई ना. हं. बरं इकडे 30-35 एकर शेतीची मालकीन, हो. सरपंचाची बायको हं. आणि ती मजुरी करते. ते मला काही, मी गेलो रडत, म्हटलं आई काय चाललंय हे. आई माझी शांतपणे उतरली खाली, काही नाही, तुझं गाईड घ्यायचं तुला आपल्याला, हं. तर मग 8 दिवस मजुरी केली का 15 का 20 रुपये रोज आहे इथे, हं. तर ते केली तुझे गाईड येतील, मग आपण गाईड घेऊ तुला. बरं. आणि मला ज्या माझ्या आयुष्यात नकारात्मक विचारतात तेव्हाच मी आठवून धनश्री हा प्रसंग आठवतो प्रसंग आठवतो. की बस की माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलंय. मी तिला बिलगून रडलो खूप, ती पण हं. शांतपणे नकोच आपण करू दे मला. आणि तिने केलं. 7 दिवस ती मजुरीने रोज गेली तिकडे आणि त्या पैशातनं तिने मला गाईड घेतली. सुदैवाने त्या वर्षी मी 10वीत पहिला आलो. 10वीत पहिले आलात हो, तुम्ही. yes. पण मग त्यानंतर महाविद्यालयात असं काय घडलं? कारण म्हणजे इतकी हुशार विद्यार्थी 10वी पर्यंत आणि तरीही ती म्हणजे ती हुशारी कायम होती, ती बुद्धिमत्ता कायम होती, मात्र व्यक्तिमत्वात थोडासा फरक आलेला महाविद्यालयात असताना. बेसिक काय झालं नेमकं? काय झालं ते होतं की तो स्ट्रगल संपत नाही. हो. मी हा खरं तर माझा एकटा स्ट्रगल नाही, हो. असा स्ट्रगल करणारे अनेक हजारो विद्यार्थी असतील. हो. झालं असं की मी 10वीला खूप चांगल्या हो. मार्काने शाळेतनं पहिला आलो, चांगले गुण मिळाले. हो. त्यावेळेस आमचं एक स्वप्न होतं आणि माझा सर्वात आवडता विषय होता गणित. हं. मला गणितामध्ये 75 पैकी 74 मार्क आहेत. वाह! म्हणजे आमचे सर मोरे सर होते, हं. ते कुठले गणित समीकरण मोठं फळ्यावर लिहायचे, हं. तू सोडून कोणी सांगायचं, कारण माझ्याकडे ते उत्तर तयार असायचं. हं. मी अजूनही आकड्याशी खेळतो. बरं. मी तुम्हाला नंबर कुठले सांगते, मी नंबरशी काही खेळतो. वाह! माझं इतकं गणितावर प्रेम आहे बरं. आणि मला करिअर गणिताच करायचं होतं बरं. की आपण इंजिनिअरिंग व्हावं. विज्ञान हा, शाखेत विज्ञान शाखेत जायचं होतं आणि गणित हं. करायचं असं होतं. हं. मग झालं, पण 10वीला चांगले गुण मिळाल्यामुळे आता आमचं स्वप्न काय, तेव्हा आमच्यासाठी हं. लातूरच्या शाहू कॉलेजला जाऊन शिकणे हं. हे सगळ्यात मोठं ड्रीम असायचं ना हो. प्रत्येकाचंच. हो. कुठल्याही भागातलं, मी मराठवाड्यातलं कारण तो पुण्यातलं इथून तुम्हाला लक्षात येणार नाही, पण मराठवाड्यातल्या कुठल्याही मुलांचं स्वप्न त्या काळात तरी हं. की लातूरमध्ये जाऊन शिकावं, बरं. कारण तो लातूर पॅटर्न, तिथे गेले की हो, मुलगा इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर होतोच. हं. ह्या ज्या सगळ्या आम्ही सगळ्या वदंत ऐकायचो, हं. त्यातनं ते होतं डोक्यात. माझं पण ते स्वप्न होतं. हं. मग 10वी निकालाला मी माझ्या मित्राचे, आम्ही दोघं तिघे जण जो हं. चांगल्या गुणाने पहिल्या दुसरे तिसरे असे होतो, हं. आम्ही जाऊन तो फॉर्म भरून आलो हं. लातूरच्या तिथे शाहू कॉलेजला. हं. थोड्या दिवसांनी यादी लागली, हं. त्यात माझा नंबर पण लागला बरं. की माझं आपण झालोय आता जायचं शिकायला. हं. पण पुन्हा तोच दारिद्र्याचा फेरा भोवती आला की खर्च कोण करणार ना, बरोबर. ती शहरात फीस, जायचं तिथला खर्च. राहायचं खर्च. हं. एक तर माझा भाऊ आधीच डीएडला, कसं तरी त्याचं कसं बसा खर्च, हं. आजी आजोबा मामा मामी करतायत, हं. हं. त्यात मी माझा खर्च कोण करणार. हं. मग वडील माझे परत आले, ते म्हणले आपण लातूर लागला नाही. अरे तुला लातूर काय, तुला तर आपण पुण्याला शिकायला पाठवू, काळजी करू नको. तर मग आपण घेऊ ॲडमिशन म्हणाले आणि ते गायब झाले पुन्हा. मग 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस
आणि असं करत करत त्या ॲडमिशन घेण्याची तारीख उलटून गेली. आणि मी सांगतो माझ्या आयुष्यातला तो पहिला धक्का असेल की आणि गेली बाकी मुलं सावकाराची किंवा श्रीमंत घरची माझ्या वर्गातली त्यांनी जाऊन ॲडमिशन घेतलं आणि मी इथेच बसलो. आणि ज्या गणितात मला करी बरं की आमच्या किनवटला शेजारच्या गावाला होती कॉलेज, पण ती तशा बघितलं तुलनेमध्ये खूपच सुमार होती की ज्यात ती ऊर्जा नव्हती किंवा जे मला शिकायचं होतं ते नव्हतं तिथं. मग काय करायचं ना, माझं खरं तर त्या मोमेंटलाच माझं शिक्षण संपलं असं म्हणता येईल. मग मला खूप मित्रांनी ओढून नेऊन चल घे ॲडमिशन असं म्हणून मला त्यांनी त्या सरस्वती महाविद्यालयामध्ये ते खरंच चांगलं कॉलेज पण मला नाहीच जमलं, माझे जुळलंच नाही पहिलं 11वी 12वी. जाऊन घेतलं ॲडमिशन ते आर्टला. त्यात मला अजिबात रस नव्हता. ते शिक्षक काय शिकवायचे मला कळायचं नाही. मी पहिले 8 दिवस 15 दिवस महिनाभर केला प्रयत्न, कारण माझा आवडता गणित विषय कुठंच नव्हता त्या आर्टमध्ये. मग मी फ्रस्ट्रेट व्हायला लागलो खरं सांगायचं तर, की मग मला ते सगळंच निराशाजनक किंवा राग यायचा, सगळा चिडचिड व्हायला लागली खूप. अरे आपल्याला काय ना, आपण जाऊन म्हणजे आपल्यापेक्षा कमी गुणावाली मुलं जाऊन शिकतायत, पण फक्त आपली परिस्थिती नाही नसल्यामुळे आपण शिकू शकत नाही. तेव्हा तो इतकं ती सल बोचायला लागली आयुष्यामध्ये की काय करायचं. मग मी कॉलेजला असंच मध्ये कधी जायचं, मग भांडण करायचं, राग यायचं, मला खूप भांडण करायचं. नंतर मी कॉलेजला मध्ये जाणं सोडूनच दिलं. फक्त ज्या दिवशी असं कळलं की आमच्या गावात खूप करतं, 70-80 मुलं मुली रोज जायची त्या कॉलेजला, मोठं संख्या होती आमच्या इथली. ज्या दिवशी कळलं की आज तिथल्या मुलासोबत आपले भांडणं किंवा मारामारी आहेत, त्या दिवशी मी हमखास जायचं. मजा यायची मला ना, ते मारणं भांडणं, चाकू घेऊन 2-2 चाकू घेऊन जायचं. म्हणजे मला अजून आठवतं की मला इकडे असे 2 चाकू असायच्या कुणाची गरज, कारण तो सगळा तिडीक होती सगळी त्या आपल्या जगण्याला, जे आपलं हवं होतं तिथे गेरू शकलं नाही म्हणून राग करणं, भांडणं करणं, मारा. मग सगळे मला गुंड, म्हणजे एकेकाळला एक अत्यंत हुशार विद्यार्थी शाळेतला, तर ते एक अत्यंत गुंड. म्हणजे नंतर असं व्हायला की मी ज्या दिवशी कॉलेजला जाईल त्या दिवशी माझ्या गावातल्या मुलाला टेन्शन यायचं, अरे हा आला म्हणजे आज काहीतरी भानगड होणार. इतकं मला दुर्लक्ष नाही ते सगळं व्हायला लागलं. आणि असं करत करत 2 वर्ष संपली. कारण दुसरं 12वीला मी गेलोच नाही बऱ्यापैकी, आणि मी भटकत होतो गावभर. तर सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, त्या काळात आमच्याकडे त्या काळ्या पिवळ्या गाडींचं एक वेड आलं होतं. कारण किनवट तसा खूप ट्रायबल आणि हिली एरिया असल्यामुळे तिकडे खूप ST बसेस किंवा इतर सोयीसुविधा नाहीत, म्हणून त्या टेम्पो ट्रॅक्स म्हणा किंवा काही काळ्या पिवळ्या अशा वेगवेगळ्या जीप चालायच्या. तसंच आमच्या गावात पण हळूहळू एक जीप यायला लागली. आमच्या एका नातेवाईकानेच एक जीप घेतली. मग मी तर गावात भटकत होतो असंच की उड्यान काय करत. तर मला एक तू असंही फिरतोय गावामध्ये ना, काही काम पण करत नाही, कॉलेजला पण जात नाही, तर चालू की जीपवर जा ना, त्या क्लिनर म्हणून जा, बघ ड्रायव्हर होशील, झाला भविष्यामध्ये ड्रायव्हर. आयडिया चांगली आहे ना. आणि मला माहीत नाही, मला फिरणं किंवा प्रवास हा माझ्या सगळ्या आयुष्याचा तो एक वेगळाच गाभा आहे. तर मी हो बेस्ट ना. आणि मग मी पहिल्यांदा जाऊन त्या गाडीवर क्लिनर म्हणून काम सुरू केलं. 3 महिन्यामध्ये मी परफेक्ट ड्रायव्हर झालो. क्लिनर टू ड्रायव्हर मला काय वेळ लागला नाही, मी काय गाडी शिकून घेतली सगळी ती, आणि उत्तम ड्रायव्हर म्हणून मी माझं करिअर सुरू झालं. कॉलेज जाऊन सोडून दिलं. कसा बसून परीक्षेला बसलो, नापास होणार हे माहीतच होतं, तरी पण मला 49% मिळाले 12वीला. टॉपर टू एकदम खाली येऊन 49%वरती. 49%वरती काय कुठे D.Edला नंबर लागणार नव्हता, मी काही होणार नव्हतो. आता वाटलं आपलं शिक्षण संपलं, मी कॉलेजला रामराम केला, ते सगळं संपून टाकलं आणि आता पूर्ण वेळ आपल्याला गाडी चालवायची असं म्हणून तो मग माझा पुढचा 3 वर्षाचा ड्रायव्हरीचा प्रवास सुरू झाला. आणि मी भारतभर फक्त ड्रायव्हर म्हणून मी रोज ॲव्हरेज, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, पण मी 3 लाख किलोमीटर ड्रायव्हर म्हणून काम केलंय. 3 लाख किलोमीटर ड्रायव्हिंग केलेली आहे मी. म्हणजे भारताच्या सगळ्या कोपऱ्यापासून, मला हैदराबाद शहर असेल, तिरुपती असेल, हे काही सांगा, मी रोज एकतर लोकलला भाडी मारायची, पॅसेंजर वाहून नेणं, आणि किंवा मग कधी लांबचं भाडं मिळालं, कधी हैदराबाद, कधी पुणे, कधी तिरुपती, कधी नांदेड, असा तो प्रवास सुरू होता. भयावह अनुभव पण होते, पण खूप आहेत. म्हणजे मी ड्रायव्हरची खरं तुम्हाला सांगायला हरकत नाही, तो काळ इतका डेंजर होता. आणि तो राग पण होता मला ना, की आता आपण ड्रायव्हर झालोय, त्याचं काय करायचं ना, आपलं शिकायचं होतं, काहीतरी करायचं होतं, इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं, आणि ड्रायव्हर झालं. मग मी खूप तिरसट झालो, रागीट झालो, कुणालाही मारायचं, कुणाशी भांडण करायचं, आणि असं माझा चाललं होतं प्रवास. म्हणजे मी त्यात खूप कारनामे केली. पण एक सांगतो, मी उत्तम ड्रायव्हर होतो. म्हणजे आमचे लोक अजूनही म्हणायचे की तो ना आहे आगाऊ, पण ड्रायव्हर भारी आहे, एकदम सुरक्षित नेतो आणि सुरक्षित आणतो. म्हणजे पॅसेंजर झोपले रात्रभर तरी मी त्यांना रात्रभर डे नाईट प्रवास करून तिरुपतीहून गावी घेऊन येणार, इतकी माझी तशी ख्याती होती. पण त्याच वेळेस बाकी पण खूप अनुभव येत होते. आणि अजून सांगायला हरकत नाही की मी
आमच्याकडे खूप आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे आमच्या भागात, की विष पिणे विष पिणे आणि आज शेतकरी आत्महत्या असतील किंवा तरुणांच्या आत्महत्या खूप होतात. तर त्या 2 तासामध्ये आमचं कसं किनू बोधडी टू नांदेड हा 3-1 तासाचं अंतर आहे, पण 2 तासात नेणाऱ्या ड्रायव्हरवर माझी ख्याती होती. कारण मी इतक्या वेगाने न्यायचं आणि त्या अर्थात त्यापैकी 90% मुलं मारायचीच. तर मी इतके मरण बघितलेत, त्यावर अनेक अपघात बघितलेत, नक्षलवाद्यांचे प्रसंग बघितलेत. तर नक्षलवाद्यांचा आमचा भाग तसा खूप खूप प्रसिद्ध ना. कारण विजय कुमार नावाचं, मी मागाशी किनवटवर राहायला सांगायचं की विजय कुमार नावाच्या एका नक्षलवाद्यामुळे खूप प्रसिद्धीच्या झोतात किनवट आलं होतं. त्यांनी अनेक हत्या केल्या, अनेक लोकांना मारलं आणि एक वेगळंच त्याचं वलय होतं. नंतर त्याला मारलं गेलं 95-96 मध्ये, 94 आय थिंक विजय कुमारचा एन्काउंटर केला गेला. पण तरी मधल्या काळात ती सीमारे असल्यामुळे मग पलीकडनं तेलंगणातनं कधी यायचं, कधी कधी कसं व्हायचं. तर एक प्रसंग मला सांगायला आठवेल, मला अजूनही ते एक प्रसंग आठवले का सगळे ते तसं तुम्ही उलगडतायत माझं ड्रायव्हरचं आयुष्य म्हणून सांगतोय. किनवटच्या त्या पॉईंटला मी एक दिवस थांबलो होतो. असं मी सगळ्यात कष्टाळू मी होतो, कारण सकाळी 6:30ला माझी गाडी पॉईंटला असायची आणि 7ला पहिली ट्रिप घेऊन मी किनवटला गेलेलं असायचं. तर पहाटे पहाटे हिवाळ्याचे दिवस होते आणि मी असं गाडीत थांबलो आता पॅसेंजरची वाट बघत. तर ते एक गीते नावाचे एक कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, ते धावत आले, म्हणजे अरे चल 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 लवकर चल, जायचं आपल्याला. तुम्हाला म्हणलं कुठं जायचं आहे गीते साहेब, काय ते म्हणजे तू चल, नक्षलवादी आलेत. तर त्यांनी मला सांगितलं की पलीकडच्या सीमेवरती, म्हणजे झेंडीगुडा नावाचं एक गाव आहे, झेंडीगुडा शेवटचं गाव आहे जे आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या. तर तिथे म्हणजे नक्षलवादी एका घरात लपलेले आहेत. आंध्र प्रदेशची पोलीस तिकडनं पाठलाग करत आलेली आहे, पण त्यात आपलं ज्युरिडिक्शन महाराष्ट्राचं आहे. त्यावेळी त्यांनी इकडच्या पोलीसला बोलवलंय आणि त्यांनी घेरलं, आपलं जायचंय. आम्ही निघालो गाडी घेऊन पोलीसची, पण ती गाडी रस्त्यात बंद पडली. त्यामुळे ती आपली पार्टी पुढं पायी निघाली. तू गाडी घेऊन चल, तुला घेऊन जायचंय पुढे त्या लोकांना. मग काय, मी गेलो. मग त्यांना पोलिसांना कोण नाही म्हणणार ना. आणि मग घेऊन गेलो. तर रस्त्यात काय 2-3 किलोमीटर होतेच पोलीसवाले, ते पायी जात होते, 7-8 अधिकारी आणि काय सगळे कॉन्स्टेबल ते. मग त्यांना माझ्या गाडीत बसवलं. आम्ही पोहोचलो त्या झेंडीगुडा गावामध्ये, कारण त्याची नोंद पण असेल सगळ्या रेकॉर्डमध्ये. आणि मग तिथे गेलो तर त्या एका घराला, एक छोटंसं घर होतं असं छपराचं, आणि त्या घरामध्ये 3 नक्षलवादी होते. आणि मग ही आली पोलीस का, मग त्यांनी कळलं की आता बोललं, कारण ते एन्काउंटर करू शकत नाही, कारण महाराष्ट्राचं ज्युरिडिक्शन आहे. मग ते फक्त वाट बघत होते की महाराष्ट्र पोलीस कधी येईल आणि दोघांनी मिळून मग काय पुढची ॲक्शन घ्यायची ती घ्यायची. सुदैवानं मी ड्रायव्हर असल्यामुळे मी सोबत होतो. पोलिसांच्या माझ्याच गाडीत ते आले होते. बाकी सगळं गाव लांबवलं त्यांनी, सगळं दूर ठेवलं होतं. हे तो प्रसंग अजून आठवतो. थोडे पुढचा अर्धा तास जोरात एन्काउंटर सुरू झालं. ही वर चढायची, वरनं फायरिंग करायचे, मध्ये कधी मध्येच बॉम्बचा आवाज यायचा एखादा छोटासा, आणि मी आपल्या त्या आडोशाला बसून त्या पोलिसासोबतच सगळं बघतोय. आणि नंतर मग ते सांगायचे मेला, 1 मेला, 2 मेला, असे करत आणि अचानक त्या घराचं दार उघडलं आणि एक 17-18 वर्षाचा मुलगा असेल तो नक्षलवादी, तो असा बेफाम होत बाहेर पळाला. ते समोर काय शेती होती, छोटं खेडेगाव असल्यामुळे, की लगेच पोलिसांनी त्याला धरलं तिथं की तो परत सुटून लागला. मी अजून सांगतो की मी बघितलं ते दृश्य, की ह्या तिकडच्या आंध्राचे एक 8-10 पोलीस आणि सगळ्यांनी ॲट अ टाइम त्याला गोळ्या मारल्या. म्हणजे आत 2 मेले होते आणि एक माझ्या समोर मेला. त्याचे बघून मला अजून आठवतं, मी 3 दिवस जेवण पण नव्हतं केलं, कारण तो कोवळा मुलगा असा बघता बघता माझ्यासमोर गेला. आणि मग तेच 3 डेड बॉडी माझ्याच गाडीत टाकून मग पुन्हा आम्ही पोस्टमॉर्टमसाठी किनवटला आणले. असे खूप आले प्रसंग. म्हणजे आम्ही पलीकडे जायचो ना बॉर्डर, आम्हाला हे खरं तर कागदार बॉर्डर असतात, आम्हाला काही वाटायचं नाही. तेलंगणा आणि महाराष्ट्र एकच वाटायचं. तर खूप वेळा आम्ही ज्या दिवशी पॅसेंजर नाही त्या दिवशी मिरची घेऊन जायचो. तिकडे मंचिराल नावाचं एक मार्केट आहे, मंचिराल तुम्ही जर बघाल तर मंचिराल मोठं मार्केट आहे. आमच्या गावची मिरची खूप प्रसिद्ध आहे. तर ती मिरचीची 20-20, 30-30 पोती भरून गाडीमध्ये, रात्री काही काम नाही ना, पण पैसे कमवायचे 4, म्हणून ती मिरची घेऊन. तर त्यावेळेस तिकडं तो खूपच, तो आदिलाबाद जिल्हा हा नक्षलवाद्यांचा एकदम बालेकिल्ला. तर तिथं सतत अडवलं जायचं. मला कित्येक वेळा गाडीतनं उतरून गन लावून इकडून एक लाता मारून, कहाँ से आया, MH-12, MH-26, मी नांदेड काय आहे, महाराष्ट्रवाले आहे किंवा ते, असं खूप वेळा फटके खाल्लेत. ते पण मी गोळीच मारतो म्हणायचे, म्हणजे काही भरोसा नाही ना. किंवा तो लांबून थांबायचे, बॅटरी टाकायचे आणि म्हणायचे अरे रोक, ते शिव्या घालतात, अर्थात खूप शिव्या द्यायचे आणि मग 2-3 लाता मारून ते हलून द्यायचे. असे अनेक प्रसंग त्या गाडीच्या काळात केले. खूप काय भोगितलंय. अनेक ते म्हणजे की सुसाईड केलेल्या लोकांना घेऊन गेलोय. पोलिसांची सतत वाद व्हायचा, काही ना काय करायचा.
आणि याचा परिणाम असं होत गेला का तो माझ्यातलं पण ॲग्रेशन खूप वाढत गेलं आणि मी पण हळूहळू जरा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागलो. मग माझ्यावर पण गुन्हे दाखल व्हायला लागले. मग हा गुन्हा तो गुन्हा असं एक एक म्हणजे अवैध प्रवासी वाहतूक. आता हे खूप मोठे नव्हते गुन्हे, किरकोळ होते किंवा एकाचा अपघात झाला, पाय तुटला एकाचा. तर असे काही बघता बघता त्या 3 वर्षात माझ्यावरती 9 गुन्हे दाखल झाले होते आणि माझा प्रवास चालला होता बऱ्यापैकी की आता ड्रायव्हर तुम्ही जर मला पण एक ड्रायव्हर म्हणून हा प्रवास हा सुरू होता. मला जर तू त्यावेळेस विचारलं असतंस की तुला काय हवंय तर मी काय सांगितलं असतं तुम्ही बिलीव्ह करणार नाही. मी असं म्हणलं होतो, म्हणजे माझं स्वप्न होतं त्यावेळेसचं की मला किती दिवस लोकांच्या गाडीवर आपण ड्रायव्हर म्हणून काम करायचं ना. आपली एक गाडी असली पाहिजे जी आपणच चालवायची, ज्या गाडीचे मालक आपण असू. हे माझं त्यावेळेस स्वप्न होतं आणि त्या स्वप्ना दिशेने माझी वाटचाल सुरू होती. पण पुन्हा काय होतं, नियतीला ते मान्य नव्हतं बहुतेक. एक अपघात घडला आणि माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा वळण मिळालं. काय झालं, काय अपघात घडला आणि काय नक्की काय घडलं त्याचा? खरं तर मी सांगितलं की बरं चाललं होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. गाडी घेण्याच्या दिशेने माझा प्रवास समाधानी होतात आणि शेवटी काय होतं की परिस्थितीने तसंच दिलेला तुमच्या पुढे ऑप्शनच एवढे कमी होते किंवा तुमचा जो आयुष्याचा परिप्रेक्ष्य होता तो इतका लहान होता की त्याच्यामध्ये स्वप्न पण तेवढीच पडायची ना, की त्यापेक्षा वेगळी काही खूप स्वप्न होती डोक्यामध्ये. तर त्यावेळेस झालं की एक दिवस की असंच काहीतरी तुमच्या जीप बंद होत्या आणि मी पण बसलो होतो. आम्ही मग मित्र आले 2-3, अरे काय करतोय काय, चला मग टाइमपास काय करायचं नाही. माझं एक वैशिष्ट्य आहे की मी कधीच स्वस्त बसत नाही, सतत काहीतरी डोक्याला खुराक लागतो. मग आमच्याकडे एक राजदूत गाडी होती मोटरसायकल. आम्ही ती जीप लावली बाजूला आणि आम्ही 3 मित्र शेतावरती हरभरा खाण्यासाठी निघालो. म्हणजे त्याला टहाळ असं म्हणतात, त्याला ओला हरभरा, ते खाण्यासाठी. आणि आम्ही गेलं, खूप खाल्लं, मस्ती केली आम्ही 2-3 मित्रांनी. आणि परत येताना माझी गाडी स्किड झाली, ती मोटरसायकल, आणि माझा अपघात झाला. अपघात होऊन माझा हा हात तुटून खाली पडला, याचे 2 तुकडे झाले. मी सांगतो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कुठला असेल तर ते हात तुटणं आहे असं मी आत्ता म्हणेल. त्यावेळेस दुःख झालं, पण त्या एका अपघातानं माझं आयुष्य पुन्हा बदललं. हा टर्निंग पॉईंट झाला की हा अक्षरशः ह्या खाली होता हात. मी असं धरून मग ते दवाखान्यात नेऊन ते चुकीचं ऑपरेशन काय काय बरंच काय काय केअर करून ते झालं सगळं. पण मग माझ्या हातात प्लास्टर आलं ना, गळ्यात प्लास्टर. डॉक्टर सांगितलं की 3 महिने तर हात पण नाही लावायचं काय, कारण दोन्ही बाजूनी सगळे रॉड होते स्टीलचे. मग काय करायचं असा प्रश्न होता. आणि मग माझा मित्र, बरं मधल्या काळात मी ना आमच्या गावातली बरेच मुलं मुली कॉलेजला घेऊन जायचो, कॉलेजला न्यायचं त्यांचं आणि मग ते बघायचं, मी ऐकायचं त्यांचं. मी मगाशी बोलायचं की मी ड्रायव्हर जरी असलो तर माझी एक खूप महत्त्वाची त्याला काय म्हणतो की ती स्ट्रेंथ होती की मी प्रचंड वाचन करायचं. माझ्या जीपमध्ये काही असेल नसेल पण 4 कथा कादंबऱ्याची पुस्तकं आणि 10-20 गझलांची कॅसेट हे हमखास असायचं. आमच्याकडं हसून पॅसेंजर म्हणायचे, तो ड्रायव्हरलाही चांगला पण फार रडकी गाणी ऐकवत राहावं म्हणायचे, कारण मी गझल ऐकायचो त्यावेळेस. पण त्यातले अर्थ समजून घ्यायचो, कारण आमचा भाग तो निजामचा खूप प्रभाव असल्यामुळे आमच्याकडे उर्दू, अरेबिक, फारसी हे सर्रास शब्द येतात आणि तो त्यातला गाभा पण कळतो आम्हाला. त्यातलं किंवा बिटवीन द लाईन्स जे असतं ना त्या शायरीमधलं, त्या गझलेतलं ते कळायचं मला आवडायचं. मग मी रात्र प्रवास त्या गाण्या ऐकत करायचं. तर झालं असं की ते वाचन माझं खूप दांडगं होतं, सतत वाचायचं मी. घरी तर पुस्तकाला काही कमी नव्हती, वडिलांनी दारू आणि पुस्तकं दोन्ही तेवढ्याच तुलनेला असायचं आमच्याकडे. तर ते वाचन चांगलं होतं. मग मला वाईट वाटायचं करतं की हे मुलं नेतो, हे गप्पा मारायचे ना ते मुलं, मी ड्रायव्हर म्हणून ऐकायचं. तर त्यांचा विषय इतकं सुमार असायचे की हे वाचलं का ते वाचलं, अरे मी तर हे कधीच वाचलंय. मग त्यावेळेस मला खंत वाटायची, अरे ही यांना काही न येतं हे कॉलेज करतायत, ग्रॅज्युएशनला आहेत आणि मी एवढं मला माहिती आहे आणि मी इथं बसलोय आपला स्टेअरिंग चलो किनवट करत. तर मग ते होती खंत, पण काही उपाय नव्हता. पण ह्या अपघाताने मला संधी मिळाली. माझा एक मित्र होता सुरेश कराडकर, तर तो चांगला मित्र आहे. तो मला म्हणे चल आपण जाऊन ॲडमिशन घेऊ कॉलेजला. अरे म्हणलं 3 वर्ष झाली आपल्याला गॅप पडून, कोण दिलं ॲडमिशन? कारण त्या कॉलेजचं सिनियर कॉलेज खूप छान आहे. ते ज्युनियर तरी ठीक होतं, पण सिनियर कॉलेज सरस्वती महाविद्यालय खूपच रेप्युटेड आहे. तर मग तो म्हणे जाऊन ट्राय तर करू, कारण तो तसा इकडं माझा वर्ग मित्र, मी गॅप पडल्यामुळे तो तर ग्रॅज्युएशन व्हायला आला, 3 वर्ष झाली त्याची पूर्ण, आणि मी तिथंच 12वी पासच. आणि मग तो घेऊन गेला आणि मला तरी त्या प्रिन्सिपल पुढं देशपांडे सरांपुढं उभा केला. तर माझा अवतार बघून त्या आधी माझ्यावर भडकले, कारण माझ्या हातात 2 कडे, दोऱ्या गुंडाळलेल्या, गळ्यात एक रुमाल, पायासली चप्पल. शेवटी ड्रायव्हर काय असणार ना, ड्रायव्हरचा अवतार तोच होता मला. तर त्याने असं मला खालून वर बघितलं, त्या प्राचार्याने, ह्याला ॲडमिशन द्यायचं. हे कुठलं आलंय म्हणे धरून तू, हे ते खूप भडकले मला बघ, याचा अवतार बघ, याची काय दशा बघ.
तर तो माझा मित्र कन्व्हिन्स करायला लागला त्यांना की मला नाही सर एक काम करा, तुम्ही लय हुशार आहे, शाळेत लय हुशार होता हा, पण काय परिस्थितीमुळे ड्रायव्हर व्हावं लागलं, द्या की ॲडमिशन त्याला. ते म्हणजे नाहीत देत. तर मी पण आपण जाऊ दे रे सुरेश सोड, नाही देत तर नाही, चल परत मला कोणाला शिकायचं. तर ते पण चिडत होते. मग नंतर काय वाटलं माहीत नाही, पण ते मला एक थांबवलं. मला एक काम कर, मी तुला देतो ॲडमिशन, पण माझी एक अट आहे की तू प्रथम श्रेणीत येणार हे मला लिहून द्यायचं. लिहून द्यायचं. मी म्हणलं खरं सांगू का, मला माहीत नाही मी का कुठनं शब्द आले मला. म्हणलं सर मला माहीत नाही प्रथम श्रेणी का फर्स्ट क्लास काय ते, पण पहिला मीच असणार आहे म्हणलं. तुमच्या कॉलेजच्या पोराला काहीच येत नाही म्हणलं, मी रोज आणतो त्यांना. तर ते म्हणले यार काय माझूड, तो आत्मविश्वास काय माझं. तो म्हणजे काय माझूड, याला द्या ॲडमिशन, याला ॲडमिशन पहिलं द्या मला, बघूच याची आता. आणि माझ्या सुदैवानं मला ॲडमिशन मिळालं. 3 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा मी ॲडमिशन घेतलं. आणि पहिल्या दिवसाला माझ्या आयुष्यात खरं त्याला मी देव म्हणा किंवा काही म्हणा, ती व्यक्ती आली, ती म्हणजे प्राध्यापक अंकुशराव सुरवसे. त्यांचा इतिहासाचा तास होता. प्रत्येक मूल वर्गातला विद्यार्थी म्हणजे सुरुवात अशी असेल कुठल्या वर्गाची की पहिल्यांदा तुमचं नाव गाव सांगणार आणि तुम्हाला 12वीला मिळालं किती टक्के. तुम्हाला लाज वाटेल दरवेळेस, कारण प्रत्येक नाव सांगायचं, आपलं हे सांगायचं आणि 80, 81, 75, 80 आणि माझा नंबर याचा मी 49. असं ते वाईट वाटायचं, पण ठीक आहे आता काय पर्याय नव्हता. बरं मी कॉलेजला का गेलो होतो, मला अजिबात शिकायचं होतं का म्हणून नव्हतं गेलो मी. हातात प्लास्टर आहे, 3 महिने घरी बसून काय करायचं, तर टाइमपास करूया, मुली बघूया, जरा छान वातावरण बघूया, हा एवढा साधा येत होता त्यावेळेसचा. आणि एकदा ते काढलं प्लास्टर की आपली गाडी चालू आहेच नशिबामध्ये, असं माझं गणित होतं. किंवा झालं जर बघता तर ग्रॅज्युएशन करू. पण खूप काही ठरवतं. पण ते सर भेटले पहिल्या तासाला, त्यांनी सगळं विचारलं, इकडचं तिकडचं, इतिहासाबद्दल बोलले, पुस्तकावर बोलायला लागले. तर मला विचारलं, मी सांगायला लागलं. मी इतिहासाची ऑलमोस्ट सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून काढल्या होत्या. खूप चांगलं मी पेपर न चुकता रोज वाचायचो, रोज, इवन पुरवण्यासहित. सगळ्या शनिवार रविवार गुरुवारच्या पुरवण्या, त्या पत्र लिहायचो मी त्या ह्याच्यामध्ये, त्या तरुणाईच्या कॉलममध्ये. तर त्यांना वाटलं की ह्याचं वाचन खूप आहे. मग मला परत त्यांनी अजून खोदून विचारलं. मग त्यांना कळलं की मी खूप फिरतो, ड्रायव्हर म्हणून मी खूप काम केलं आहे, मी सगळा देश बऱ्यापैकी बघितलेला आहे आणि तो उघड्या डोळ्यांनी बघितला. असं नाही की मी ड्रायव्हर म्हणून नाही गेलं, तर मी प्रत्येक गोष्ट खूप उघड्या डोळ्याने बघायचं, बारकावे त्यातले टिपायचं मी. की मग त्याने मला थांबवलं वर्ग संपल्यावर. मला म्हणाले तो दिवस आठवतो की ते मला म्हणाले की तुझा जन्म ना फक्त अभ्यास करण्यासाठी झालेला आहे, हे काय फालतूगिरी ड्राईव्ह करतोय तो नाच सोड. आता तुझ्याकडे जे नॉलेज आहे ते ह्या कुणाकडेच नाही आहे, किंवा तुझ्यासारख्या मुलांनी शिकायचं तर कोणी शिकायचं. आणि माझा आत्मविश्वास असा एकदा, अरे हो का आपलं येतं एवढं. मग मी परत वळून पाहिलं नाही. सुदैवानं तिथले प्राध्यापक एकापेक्षा एक सुंदर होते, एकापेक्षा एक प्रेमळ होते. मग आमचे भंडारे सर असतील, व्यवहारे सर असतील, कुलकर्णी आहेत, वाया सर, राठोड सर होते. अशा सगळ्या लोकांचा मी अत्यंत लाडका विद्यार्थी झालो. आणि मग पुढचे 3 वर्ष कॉलेजमध्ये पहिला, परत मी कॉलेजचा GS झालो, विद्यापीठाचा UR झालो, अनेक स्पर्धा गाजवल्या, सगळ्या शिबिराला मी असायचो. दरवर्षी एक करत वेगवेगळ्या स्पर्धांना जायचं. बाबा मंडळींच्या श्रमसंस्कार छावणीत मी सलग 3 वर्षे गेलो. त्यामुळं माझा स्वतःचा तो आत्मविश्वास म्हणा किंवा एकंदर जगण्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन तो बदलत गेला. आणि मग कळायला लागलं की अरे जग फार मोठं आहे, आपण फारच डबक्यात होतो आत्तापर्यंत, आणि आपल्याला संधी आहे, आपण पण अजून काहीतरी वेगळं करू शकतो आणि आपलं स्वतःचं करिअर घडू शकतो. ही जाणीव त्या ह्याच्यामध्ये यायला लागली. आणि असं करत करत मी 3rd इयरला येऊन पोचलो. पण मग ते 9 गुन्हे जे नावावर होते ते काय झाले? आता काय होतं बघा, ते मी असं नेहमी ते डायलॉग असं म्हणतात ना की ते तुमची एखादी इच्छा असताना काही करण्याची, तेव्हा तुम्हाला सगळ्या बाजूनी त्या पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात आणि तुम्हाला पुढे ढकललं जातं. माझ्या आयुष्यात तसं झालं. खरं तर हा खूप फिल्मी प्रसंग आहे. कदाचित तुला पण ती अतिशयोक्ती वाटेल, माहीत नाही मला, अनेकांना वाटू शकते. पण त्याचे काय सुदैवानं ती सगळी माणसं हयात असल्यामुळे आणि त्यांना अनुभव असल्यामुळे हे सगळं सांगतो की माझ्यात 9 गुन्हे होते. मला सगळं माहीत होतं की मी कॉलेज चाललं आहे माझं बऱ्यापैकी, मी पहिला येतोय, सगळं उत्तम आहे, पण माझं पुढं काय होणार नाही, मला कुठली नोकरी मिळणार नाही सरकारी तरी, याची मला खात्री होती. त्याचं कारण हे जे 9 गुन्हे माझ्यावर दाखल झाले होते ना, त्याचं काय करायचं. आणि ते वर्षानुवर्ष चालली असते ती तशी गुन्हे. मी मग सांगितलं की किरकोळच होती, अवैध प्रवासी वाहतूक, मारहाण केली, कोणाशी तरी वाद घातलाय, असे ते होते. पण ते शेवटी कोर्टाच्या पायऱ्या सतत चढा लागणं, वर्षानुवर्ष त्या तारखा येणं, ह्या सगळ्या चक्रात मी सांगतो ना, मी वर्गात जायचं आणि सरांना कसं, सर आता खूप इतके फ्रेंडली होते आमचे सगळे, इतकं सांगायचं, त्यांना सगळंच माहिती होती माझी स्टोरी. तर त्यामुळे सर मी बसत नाही तासाला, तर तारीख आजची, जा म्हणायचं. तिथून पळत
कोर्टात येणं, हजेरी लावणं आणि पुन्हा येणं, ह्याच अजून 3 वर्ष गेली होती माझी. आणि अजून ते गुन्हे सुरूच होते, ते कधी संपतील काही माहीत नव्हतं. पण असं घडतं एखाद्या आयुष्यामध्ये. मी 3rd इयरला होतो, शेवटाकडे तो संपत आलं होतं आमचं इयर. आणि एक दिवस मला आमच्या प्राचार्यांनी बोललं, ते म्हणले की अरे आपल्या तयारी करायची कार्यक्रमाची मोठी, या गॅदरिंगची, आपल्या जो शेवटचा बक्षीस वितरण समारंभ आहे. तर आणि म्हणे ह्यावेळेस आपल्या तालुक्याचे जज जे आहेत, शशीधर गोगरकर त्यांचं नाव, तर ते येणार आहेत. ते नाव ऐकलं आणि मला जो काय टेन्शन आलं मी अजून सांगतो. मी इतका भडकलो, सर काय केलं तुम्ही? काय आलं? अहो मी गुन्हेगार आहे म्हणलं, ते मला रोज बघतात कोर्टामध्ये, तुम्ही त्यांना इथं का पाहुणा म्हणून बोलवताय? तर ते म्हणले की अरे मी तर बोलून ठेवले त्यांना. म्हणलं सर काय चूक केली तुम्ही, मला बोलायचं आधी म्हणलं. कारण बघा ड्रायव्हरच्या डोक्यात कसं, शेवटी ड्रायव्हर उलटाच विचार करणार आहे. ज्या जज पुढे आपण रोज जातो त्याने तिथं पाहिलं आपला तो भडकेल, एवढं साधं माझं गणित होतं, लॉजिक होतं ते. आणि झालं पण तसंच. ते म्हणले पण मी आता तर काही करू शकत नाही, कारण मी त्यांना सांगितलं म्हणलं मी येतच नाही, मी जाऊ द्या, मी काय येणार नाही कार्यक्रम. ते म्हणले अरे तूच GS आहेत कॉलेजचा, तुलाच अनेक बक्षीस असणार त्यामध्ये, तू येऊन नाही कसं चालेल ना, गप म्हणे ये तू, काय होत नाही. मी म्हणलं पाहू ते फार डेंजर आहेत म्हणलं, ते मला टाकतील जेलमध्ये नेऊन पुढं. ते म्हणे आता काय व्हायचं होते तू ये. आणि आलो मी. लिटरली तो असा कार्यक्रम सुरू झाला. मला अजून तो प्रसंग आठवतोय की बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला, सगळं प्रास्ताविक काय काय झालं, एक एक बक्षिसाचं नाव घ्यायला लागली. तर त्या दिवशी 13 पैकी साधारण 9 बक्षीस मला एकट्याला होती. 13 पैकी मी बक्षीस घ्यायला जायचं आणि खाली मान घालायची पूर्णपणे, की त्या माणसाला आपला चेहरा दिसला नाही पाहिजे. आणि मग बक्षीस घेऊन गुपचूप यू टर्न घेऊन पळून जायचं मागे. असं 1दा 2दा 3दा 4दा, मला 5व्यांदा त्यांनी थांबवलं मला. ते म्हणलं वर बघ रे तू. मी म्हणलं झालं गेलं आपलं, मी तुला कुठंतरी पाहिलंय. मी म्हणलं आता विषय आपला संपला, याने आपल्या कोर्टात ओळखलं आपल्याला. मी एकदम घाबरलो. तर आमचे प्राचार्य आणि ते बाकी शिक्षक म्हणले सर आम्ही सांगतो तुम्हाला, तू जा रे, तू जाऊन बस. असं म्हणून मग मला कळलं की काहीतरी गडबड झाली. जाऊन बसलो जाग्यावर. मग त्यांचं काय बोलणं झालं मला काहीही माहीत नाही. परत एक 8 दिवसानंतर माझी पुन्हा तारीख आली. मी आपला इमान इतबारे त्या कोर्टात गेलो. माझे वकील होते अरविंद चव्हाण नावाचे त्यावेळेस. तर त्यांनी मला थांबवलं. ते म्हणले की तू काय भानगड केली आधीच त्या गेटलाच? मी म्हणलो काय झालं म्हणलं. अरे ते जज साहेब तुझ्यावर फार भडकलेत. तर ते गेले 2 दिवस झालं किरण केंद्रेच करतायत. ते सगळे तुझी माहिती घेत आहेत इकडचं तिकडचं. मी म्हणलं अहो सर ते आमच्या कॉलेजला आले होते गेस्ट म्हणून, त्यांनी मला तिथं पाहिलं. म्हणलं हां मग बरोबर आहे म्हणे, एक काम कर म्हणे तू आता, की तुला आज बहुतेक नांदेडच्या जेलमध्ये जावं लागेल. जेलमध्ये कारण ते चिडले, तुला डायरेक्ट जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट जेलला, म्हणजे तालुक्यावरून जिल्ह्याच्या जेलमध्ये तुला आज पाठवतील. घरात तू कपडे पण मागून घेऊ म्हणे. मी म्हणलं बहुतेक झालं. म्हणलं जाऊ द्या काय फरक पडणार आहे, जाऊ जेलमध्ये. मला असं काही वाटत नव्हतं त्या, कारण तो अजून काळच असा होता की ज्यात सगळ्याच कुठल्याही गोष्टीला फेस करण्याची तयारी होतीच. आणि मग मी गेलो त्या कोर्टात. म्हणलं होऊ द्या. घरी पण इकडे फोन केला लँडलाईनवर त्यावेळेस, मला कपडे द्या पाठवून, बहुतेक आज आहे नंबर आपला जिल्हा नांदेडचा. मी गेलो. धनश्री तो दिवस म्हणजे माझ्या पर्सनल की आयुष्यात जे महत्त्वाचे वळण देणारे दिवस आहेत त्यापैकी तो दिवस होता. मी जाऊन त्या कटघरात उभा राहिलो. जज साहेब आले. त्यांनी मग सुरुवात केलं की गुन्हा किरण शामराव केंद्रे, गुन्हा नंबर अमुक अमुक अमुक, निर्दोष. गुन्हा नंबर अमुक अमुक, निर्दोष. असं करत एका दिवशी त्या 9 गुन्ह्यातनं त्यांनी मला मुक्त केलं. आणि मग त्यांनी थांबवून सांगितलं की मी गेले काही दिवस तुझी माहिती घेतोय, तुझ्या प्राध्यापकांनी पण मला तुझ्याबद्दल सांगितलंय, हे फार किरकोळ गुन्हे आहेत आणि मला नुकतेच JMFC कोर्टाला हे अधिकार मिळाले असे छोटे छोटे गुन्हे रद्द करण्याचे, तर मी तुला सगळ्यातनं बरं करतोय. तू फार हुशार विद्यार्थी आहेस, पुन्हा तू ह्या भानगडीत पडू नको, आता फक्त तू शिकायचं, अजिबात कुठल्या भानगडीत पडायचं नाही, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळायचं नाही, तू जा आता. 9 बक्षिसांच्या बदल्यात 9 गुन्हे गुन्हे माफ झाले माझे. मी वेड्यागत, मला कळत नव्हतं काय की आपल्याला काहीतरी एखादं तो सुखाची बरसात होणं असतं ना, तेच झालं सगळं. आणि मी जो काय पळत सुटलो कॉलेजला आणि त्या आमच्या सुरज सरांना की सर तुम्हाला माहीत नाही काय झालं आज, मला सगळ्या गुन्ह्यातनं निरोप सोडले. ते पण हसायला लागले, कारण त्यांचं या सगळ्यांचं ते बोलणं झालं होतं खरं तर माझ्याबद्दल, ज्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं कोणी. ते म्हणजे झालं नाही आता सुटलं सगळं, मग आता काय करायचं, आता काय आता शिकायचं मला.
कुठे शिकणार? म्हणून नांदेड जाईल, नाही तर औरंगाबाद जाऊ का? ते म्हणजे कशाला जातो, तुझी लायकी पुण्यातच आहे, तू जा पुण्याला. म्हणलं बेस्ट आयडिया, मी जातो पुण्यालाच म्हणलं आता. आणि निकाल मला माहिती चांगला लागणार होता, मला चांगले मार्क पडणार होते, काही प्रश्नच नव्हतं. आणि तसं ठरवलं, निकाल पण लागला. आणि मी स्वप्न बघितलं की आता आपला परत पुन्हा मला काही माहीत नाही आयुष्यात. मी पहिली रात्र मी शिवाजीनगरच्या बस स्टँडवर काढलेली आहे, कारण मला काही माहीतच नाही. आणि असं करत थर्ड इयरचा निकाल लागला. हातात एक सूटकेस, पायात स्लीपर चप्पल, गळ्यात एक रुमाल घेऊन मी पुण्याच्या दिशेने प्रवास शिकण्यासाठी सुरू केला. आणि पुण्यात इथे आल्यानंतर कुठच्या महाविद्यालयामध्ये? थेट फर्ग्युसन. मी खरं तर विद्यापीठात गेलो आधी, विद्यापीठातला फॉर्म भरला, त्यातली एंट्रन्स एक्झाम दिली. नंतर मला कळलं की मराठी साहित्यासाठी एम ए, खरं तर मला पॉलिटिकल सायन्समध्ये एम ए करायचं होतं, पण मी येईपर्यंत विद्यापीठातली ती प्रोसेस संपली होती. मग मी मराठीचा तिथली एंट्रन्स दिली, फॉर्म भरला तिकडे. मग पुन्हा फर्ग्युसनला येऊन इथे पण फॉर्म भरला. मग मला कळलं की अरे माझा नंबर सहज लागू शकतो इथं. आणि जेव्हा फर्ग्युसन बघितलं, ते फर्ग्युसन म्हणजे फक्त इतिहासाच्या पुस्तकात ऐकलं एक महान कॉलेज, जिथं 3 पंतप्रधान ज्या कॉलेजनं दिलं देशाला, एवढी महान परंपरा, इथं ॲडमिशन मिळतं म्हणल्यावर मी ठरवलं. आणि माझा ज्या दिवशी फर्ग्युसनला आलो, मला वाटतं की आयुष्य आम्ही आमच्या पुन्हा मागे वळून बघू शकत नाही. ते लाईफ डझंट गेट एनिथिंग बेटर असं म्हणतात फर्ग्युसन, आमच्या टी शर्टवर असायचं. तसंच दिवस होते. आणि फर्ग्युसनचा पुढचं तिथनं मग सगळं बघितलं, सगळं जगत बदललं. कारण माझ्यासारखी शेकडो हजारो मुलं आणि इतकं उत्तम कॉलेज, इतके चांगले प्राध्यापक, इतकं चांगलं वातावरण, सगळं स्काय इज द लिमिट असणारं सगळं ठिकाण मिळालं. आणि मग तिथून पुढे माझं आयुष्य बदललं. आणि तो अभ्यास साथीला होताच, आत्मविश्वास होता, पण मला वाटतं की हा जो आत्तापर्यंतचा संघर्ष होता ह्या प्रवासातला, इथे माणसं सुद्धा चांगली भेटली तुम्हाला, माणसं चांगली मिळाली, त्यामुळे हा प्रवास थोडा सुखकर होत गेला. की जसं आता ते न्यायाधीशांनी स्वतः एक माणुसकी म्हणून तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं, ते 9 गुन्हे माफ केले आणि पुढे मग एक सुखकर प्रवास. पण मला वाटतं की संघर्ष तिथेच थांबला का, की मग इथे आल्यानंतर अजून एक नवीन संघर्ष सुरू झाला? काय असतं, तुम्ही ज्यावेळेस ना ग्रामीण भागातनं येता, एखाद्या छोट्याशा खेडेगावातनं नवीन स्वप्न बघता, त्यावेळेस मला वाटतं की संघर्ष हा तुमचा एक तो अविभाज्य घटक असतो सोबत. तो करावा लागतो, तो आज पण करावा लागतो. तो संघर्ष संपत नाही. फक्त त्या संघर्षाकडे तुम्ही कसं बघता, त्यावर तुमचा दृष्टिकोन काय, त्यावर गोष्टी ठरतात. तू मगाशी तसं म्हणालीस की तसं माणसं भेटली, परंतु की मला तर प्रत्येक टप्प्यावर चांगली माणसं मिळाली. जे न्यायाधीश पण भेटले, म्हणजे नुकतंच खरं तर 24 वर्षानंतर त्या न्यायाधीशाची माझी भेट झाली. त्यांनी ते बोलले पण माझ्याबद्दल. त्यावेळेस त्यांचं शेवटचं वाक्य असं होतं की आज किरणला भेटल्यानंतर मला असं वाटतं की माझी न्यायाधीश म्हणून जी कारकीर्द झाली ती यशस्वी झाली ह्या पदावर बघताना. इतकं त्यांचं ते आनंदही होतं. ते आता खूप मोठ्या पदावर रिटायर झाले ते. तर अशी माणसं योग्य वेळी तुम्हाला भेटत जातात. मला तशी भेटली, ती तिथं मिळाली, गावाकडे मिळाली, इथं मिळाली. इथं हॉस्टेलला खूप चांगली मित्र मिळाली. फर्ग्युसन हॉस्टेल म्हणजे ते काय कॉस्मोपॉलिटन, सगळ्या व्हरायटी, सगळ्या जिल्ह्यातली, वेगवेगळ्या राज्यातली, काही परदेश अशी विद्यार्थी असलं ते ठिकाण. तेव्हा तुम्ही किती घेता ना, आणि बरं माणसं आपल्या भोवताच असतातच, माझं स्पष्ट मत आहे. फक्त तुम्ही ती घेता का, तुम्ही त्यांच्या जवळ जाता का, त्यांच्याकडे शिकता का, चांगली तुम्हाला घेता येईल का. म्हणजे होती का, सगळे होते आमच्याकडे. पण अत्यंत नशा करणारी, अत्यंत अय्याशी करणारी आणि अत्यंत अभ्यासू अशी सगळ्या प्रकारची मुलं होतीच की हॉस्टेलमध्ये की असं असणार. पण तुम्ही कोणाच्या आसपास जाता, तुमच्याजवळ तुम्ही कोणाला येऊ देता. आणि मैत्रिणी, खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, ज्यांनी मला इथं आल्यानंतर कळलं की अरे मी सांगतो तुला, तू विश्वास ठेवणार नाहीस की MPSCचा लॉंग फॉर्म मला इथं आल्यावर कळला पुण्यामध्ये, की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची परीक्षा असते, तुम्ही ते देऊन अधिकारी होऊ शकता आफ्टर ग्रॅज्युएशन. अरे मी म्हटलं हे करू शकतो आपण. इतकं लॅक ऑफ नॉलेज होतं मी ज्या भागात आलो तिथं. तर तिथून तुम्हाला स्ट्रगल करायचं, मग हे संघर्ष जातं. म्हणजे पहिला संघर्ष, मला हा प्रश्न अनेक जण विचारतात खरं तर, की अरे मग तुमचं काय मराठी आणि इथं चालणारी फर्ग्युसनची इंग्रजी, याचा तो कसा झगडा झाला. मी म्हणतो अजिबात नाही, इंग्रजीची कधी भीतीच वाटली नाही मला, ती अजूनही वाटत नाही. आमचा संघर्ष होता तो मराठी वर्सेस मराठी. का बरं? कारण आमची गावाकडची मराठी, तिथली वेगळी बोली. खरं मी तर सांगतो की माझी मराठी तशी खूप समृद्ध आहे भाषिक अंगाने. कारण मी ज्या भागातून आलो तिथे प्राचीन मराठीचे सगळे अवशेष मराठवाड्यात आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर असतील, एकनाथ असतील, संत नामदेव असतील किंवा रामदास असतील, त्यांची भूमी आहे ती. तेव्हा तिथली शब्दसंपत्ती इतके, त्याचा उच्चार कदाचित थोडा फरक असेल किंवा ते शब्द मला येत नसतील, काही जे प्रमाण भाषेत शब्द येत नसतील, पण याचा अर्थ माझी भाषा कमजोर होती असं होत नाहीये. त्याचा मला इथं आलो तेव्हाच मला की अरे मग तुम्ही असा शब्द बोलतोय. म्हणजे मराठी इंग्रजी हा संघर्ष नाहीये. मी पुन्हा सांगतो की तो संघर्ष बोली वर्सेस प्रमाण, हा संघर्ष आम्हाला खूप भोगावा लागला. म्हणजे मलाच नाही, माझ्यासारख्या मी अनेक मुलं फक्त भाषिक न्यूनगंडामुळे
फर्ग्युसन सोडून गेलेले पाहिले आहेत. बरं. ते म्हणजे जमतच नाही, यांच्या आपली कम्युनिकेशन होऊ शकत नाही. बरं. पण मी तगून राहिलो, म्हणजे आपल्याला टिकायचं ना, तर आपल्याला आपण फायटर आहोत. म्हणजे आयुष्यात फाईट करणं, सतत लढत राहणं, खडकाला धडका मारत राहणे, आणि काय व्हायचं होऊ द्या, पण थांबायचं नाही आपण. मग म्हणलं आपली भाषा चांगली आहे. पण सुदैवानं काय होतं की एक एक प्रसंग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो जातो ना. तसं झालं मला की माझं पहिलं सेमिस्टर झालं, मी पहिला आलो. मला अरे आपण ठीक आहे, आपलं उच्चार येत नाही तर आपल्या चांगले, आपले हेल्थ थोडासा वेगळा असेल, पण आपण जेव्हा लिहितो पेपरमध्ये जेव्हा आपला कोणी हात धरत नाही, हा आत्मविश्वास तुम्हाला खूप काही देऊन जातो. आणि मला पण तेच झालं. आणि मग अशा संघर्षावर मात करत करत योग्य माणसाच्या साथीने अनेक चांगले मित्र, जे आम्ही अजूनही तसेच मित्र आहोत, अशाच मैत्रिणी आहेत, त्यांनी पुढे नेण्यासाठी मदत केली. बरोबर. पण जी मध्यंतरीच्या काळामध्ये जसं तुम्हाला तेव्हा ती ऍडमिशन मिळाली नाही, म्हणून मग एक थोडीशी गुंड प्रवृत्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा स्वभावात जी आलेली, ती पूर्णपणे हरवली का हे सगळं झाल्यानंतर, आणि स्वतःला मनासारखं हे सगळं मिळायला लागल्यानंतर, की मग थोडासा अंश होता आणि तो कुठेतरी दाबावा लागला? काय होतं की बघा, मी परत काय आपला तो प्रवास असतो, तुमचं एक विशिष्ट वय असतं, त्या वयातली अचानक सगळं सफळ असतं ते, तो असं एक एक टप्प्याने आपण पुढे येतो. मला आठवतं की मग नंतर माझ्यातला हळूहळू मी खूप ते कामनेस येतो आपल्याला ना, तो येतो. तो कशात येतो? तो तुमच्या वाचनात येतो. बरोबर. तो तुमच्या भोवतालाच्या निरीक्षणात येतो. मग ज्यावेळेस कळते की अरे भांडण करणं, मारामारी करणं किंवा कुणाचा द्वेष करणं, मग तुम्ही गौतम बुद्ध वाचलेला असतो, तुम्ही इकडे महात्मा फुले बघितलं असतं, तुम्हाला इकडे करुणा कळते, इकडे तुम्हाला प्रेम कळायला लागतं, त्या सगळ्या रागातले, त्या संघर्षातले किंवा त्या भांडणातला फोलपणा जाणवा लागतो. मग कळतं की अरे हे सगळं अर्थही नाही, त्यापेक्षा प्रेम करा ना, त्याच्या प्रेम वाटूया, आपण एक चांगला माणूस म्हणून पुढे जाऊया. तर चांगला माणूस होण्यासाठी काय करावं लागेल, तर मग ह्या विकारावरती मात करावं लागतं. हे सगळं वाचनात, आणि ते वाचन तुम्ही कधीच सोडलं नाही. म्हणजे ते वाचनाने मला, मी सांगतो की घडत गेलं की अरे मग आपण सतत बरं, मी असं म्हणतो की मी वाचतो तेच पूर्व दिशा आहे. अनेक माझ्यापेक्षा उत्तम वाचणारे मित्र पण होते त्यावेळेस. ते सांगणार तू हे वाचलंय का, मग यातनं काय, नुसतं ते वाचावं म्हणून वाचणं कधीच केलं नाही मी, तर ते झिरपलं पाहिजे होतं. प्रत्येक वेळी मला वाटायचं की मी हे पान वाचलं, मी अजूनही रोज 50 पान वाचल्याशिवाय झोपत नाही, रोज. म्हणजे ती परंपरा मी नाही तोडली, कारण मग तो आनंदच आहे वेगळा. त्यामुळे त्या वाचनातनं तुमच्यातला माणूस जागा होत गेला, आणि मग ती मानवतावादी मूल्य तुमच्यात येत गेली. मग कुणाचा द्वेष, मग तो जाती आधारित, धर्म आधारित, लिंगभेद असेल, वंशभेद असेल, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक उत्तम माणूस म्हणून तुम्हाला जगायचं, ही जाणीव होत गेली. आणि जेव्हा ही जाणीव होते, तेव्हा हे सगळे संघर्षाचे, सगळे द्वेषाचे, रागाचे, लोभाचे सगळे जे मुखवटे असतात ते गळून पडतात, आणि तुम्ही निखळ माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न सुरू करता. मी सांगतो, मी तर अजून विद्यार्थी आहे, मी खूप शिकतोय, मला खूप शिकायचं आहे आणखी. पण नक्कीच जो प्रवास मला करायचा पुढचा, तो एक बरा माणूस म्हणून करायचा आहे, एवढं नक्की सांगतो. त्यानंतर मग किती डिग्र्या घेतल्या, आणि सगळीकडे मला वाटतं जिथे जिथे शिकलात पुढे, तिथे सगळीकडे टॉपर म्हणूनच पुढे आलात. हा, एकदा ते एकदा सुसाट माणूस पडला ना, आम्ही म्हणलं की ते बर्निंग डिझायर असते ना, तर तो माझा 3 वर्षाचा पडलेला गॅप, की तिथं सगळं ते मला वाटतं अरे आपण इथं असलो, म्हणजे माझ्यासोबतचा मुलगा एखादा, मी 12वीला आहे, तो जर ग्रॅज्युएशन झालं, मी अजून 12वी पास आहे ना, ही जी गॅप आहे ना, तो मला खूप त्रास व्हायचा. मग हा भरून काढायचा तर काय करायला पाहिजे, तर तो पळायला पाहिजे. म्हणजे पळायला कसं पाहिजे, तर ते आग लागल्यानंतर आपण जसं पळतो ना, तर त्या त्वेषानं मग मी तसंच केलं. मी फर्ग्युसनला मग पहिल्या वर्षी मी पहिला आलो, मला खूप 75% काहीतरी मला मिळाले. मग कळलं की अरे आपला पुढं प्राध्यापक व्हायचं आहे, तर आपलं B+ लागतं, 55% पण सफिशियंट आहे. पुढच्या वर्षी काही नाही मिळालं तरी आपलं B+ फिक्स आहे. मग अजून काय तर करूया. मग मी पॅरलली डिप्लोमा केला रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेचं. मी तिकडे पण फर्स्ट क्लासमध्ये होतो. इकडे फर्ग्युसनला टॉपर आलो. मग मला की नाही आपलं नेट सेट पण करायला पाहिजे, आपल्याला तेच तयारी कर. मग मी सकाळी रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारिता करायचं, दुपारी फर्ग्युसन कॉलेज करायचं, आणि संध्याकाळी ज्ञान प्रबंधीमध्ये MPSC तयारी करायला जायची. सगळीकडे मी होतो, आणि सगळे तिकडे पहिला, इकडे पहिला, असं आलो. आणि मग काय नेट सेट व्हायचं, म्हणजे प्राध्यापक तुम्ही एकदा सेक्युरिटी व्हावं. मग मी अपेअरला नेट सेट विथ JRF होतो. मला त्यावेळेस 12,000 फेलोशिप होती 2005 साली केंद्र शासनाची. मग मी अकॅडमिक, आणि परत मला अजून एक सांगे, अकॅडमिक फार सोपं आहे असं माझा दावा आहे. मला एक प्रश्न जो कायम विचारला जातो, मी तसं तुम्हाला खरं तर आवडून सांगेल. मला खूप लोक, तू पहिला कसं काय येतो दरवेळेस ना, तर माझं सोपं त्यावर असं म्हणणं आहे की बघा, मी जो काय लहानपण बघितलंय, जो निसर्ग बघितलाय, जो संघर्ष बघितलाय, त्याची तीव्रता इतकी मोठी आहे, तो रोजच्या पोटाचा संघर्ष आहे. म्हणजे मला अजून आठवतं, मी ड्रायव्हर असताना कुठेतरी गाडी रस्त्यात खराब झाली आहे, धोधो पाऊस सुरू आहे,
खिशात 2 रुपये पण नाही ते. मग कुठेतरी बोलून एखादा वडा मिळून रात्र काढायची पावसामध्ये, असे दिवस बघितलेले आहेत. बरोबर. अनेक नक्षलवाद्यांचे प्रसंग बघितलेत, पोलिसांच्या हो. अत्याचाराचे प्रसंग बघितलेत. बघितलं. तो संघर्ष इतका तीव्र होता ना, त्याच्यापुढं हा अकॅडमिक संघर्ष म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं, हो. त्यावर प्रश्न काढायची, त्याची उत्तरं परीक्षेत लिहायची आणि पहिला यायचं. हे मला वाटतं हे फार किरकोळ आहे. वाटायला हे लागलं. फारच सोपं वाटायला लागलं. तर अकॅडमिक संघर्ष हा नव्हता, काही मोठा नव्हता, कारण मूळ जगण्याचा जो संघर्ष होता तो इतका पाया पक्का झालेला होता जगण्याचा. त्यामुळे ह्याचं काही वाटत नाही एवढं खरं. बरोबर. म्हणजे हा तुमचा सगळा जीवन प्रवास जो आहे हा खरं तर प्रेरणा घेण्यासारखाच आहे. प्रत्येकाने आजच्या पिढीने, आजच्या तरुण पिढीने तर यातनं घ्यावीच म्हणजे प्रेरणा. कारण कितीही संघर्ष आले आयुष्यामध्ये, किती अडथळे आले तरी त्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो. फक्त साथ संगत आपली नेहमी चांगली असायला हवी. Yes. आणि ती संगत शोधणं, तशी चांगली शोधणं हे आपलं खरं तर काम आहे. त्यामुळे कुठे चांगले कलागुण शोधायचे, चांगले कुठले गुण आपण आत्मसात करायचे हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. आता माणुसकीचा उल्लेख केलात तसा अजून एक तुमच्याकडनं आदर्श घ्यावासा वाटतो, तो म्हणजे की सगळ्या सरकारी वैयक्तिक कागदपत्रांवर तुम्ही जात आणि धर्म इथे माणुसकी म्हणून चेंज करून घेतलंय आणि ते ऑफिशियली चेंज करून घेतलंय. ते सांगा ना. मग मी परत तो सांगतो की काय होतं की आपण बोलतो खूप, हा. म्हणजे खूप टिमक्या मारतो किंवा मी नाही, मी आता फक्त माणूस आहे, हम्म. मी हे मानत नाही, मी ते मानत नाही. हम्म. आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये करतो का? हम्म. तर नाही करत. हा आपल्या समाजातले एक मला कायम जाणवतं. मी अनेक माझ्या पण खूप जवळचे सो कॉल्ड अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व बघतो हा. की जे बोलताना वेगळं असतात हो. पण प्रत्यक्ष कृतीमध्ये कोण नव्हतं. माझं म्हणणं तेवढं, मला माझ्या आईने संस्कार दिला त्यात तेवढं दिलं की बोला, कितीही बोला, पण त्यातलं थोडं तरी तुमच्या कृतीमध्ये आलं पाहिजे. मग मी जेव्हा म्हणतो की मी जात पात मानत नाही, मी कुठल्याच, मला मानवता ही विचारधारा मला मान्य आहे. बरोबर. आपण माणूस आहोत, कारण ते खूप गोष्टी आहेत. म्हणजे बरोबर. मी नेहमी सांगतो, मी एक उदाहरण देतो. एक बऱ्याच वेळा काय होतं की आपला जो आपण ह्या पृथ्वीवर येतो ना, तर सतत घेत असतो ना, हो. काही ना काही घेत असतो, सतत घेतो. मला हे ओरबाडतो आपण एका अर्थानं. जन्मापासून मृत्यूपर्यंत ह्या पृथ्वी आपल्याला काय काय देतं ना, खरं. मग जाताना आपण काही देऊन जातो का? बरोबर. हा एक प्रश्न. मला तुला एक आवर्जून सांगा वाटेल. मला एक छोटीशी एक कथा आवडते खूप, जी मला ज्याने खूप इन्स्पायर केलं. दक्षिण अमेरिकेमध्ये ना काय आहे की तिथली एक आदिवासी जमात आहे. ती जमात फक्त शिकारीवर जगते. ती पूर्णपणे दुर्गम भागात राहणारी ती जमात आहे. तर ज्यावेळेस ते शिकार करायला बाहेर पडतात, समजा एखाद्या गावातली 10-20 लोक आज एका मोठ्या हरणाची शिकार करायची असं म्हणून बाहेर पडतात ना, तर त्यावेळेस त्या जंगलात जातात. ते एक मोठं प्रौढ झालेलं वाढलेलं हरिण निवडतात. निवडून ठरवतात की आज याला मारायचं आपल्याला आणि आपले पुढचे काही दिवसाची शिकार याच्यावर आपलं पोट भरेल. पण मारण्यापूर्वी ते सगळे लोक एकत्र येतात आणि एक प्रार्थना करतात. मला वाटतं जगातली सर्वात सुंदर प्रार्थना ती आहे. ती प्रार्थना अशी आहे, मला जशी सुचेल तर सांगतो मी. त्यात ते असं म्हणतात की हे हरणा, की मला माझं कुटुंब जगवायचं आहे, मला जिवंत राहायचं आहे, त्यासाठी मला माझं पोट भरणं गरजेचं आहे, म्हणून मला तुला मारावंच लागेल, त्याला काही इलाज नाही आहे, कारण तुला नाही मारलं तर मी जगू शकणार नाही. पण मी आज तुला एक वचन देतो की आज ना उद्या मी पण मारणार आहे. माझे पण सगळे अवशेष शरीराचे याच मातीत गाडले जाणार आहेत आणि त्या मातीतनं जे काही गवत उगवेल त्या गवतावर तुझी पुढची पिढी ते गवत येऊन खाऊ लागेल आणि तुझं माझं नातं हे असं सुरू राहील. निसर्ग चक्र म्हणजे इतकं निसर्ग, म्हणजे माझ्या मुलाचं नाव पण निसर्ग आहे. तर आपण हे निसर्गाचे भाग आहोत ना. जेव्हा तुम्हाला ही जाणीव होतं की अरे आपल्याला ह्या निसर्गाने वाढलंय, आपण कोणीच नाहीये. म्हणजे हजारो लाखो वर्षाचा मानवाचा इतिहास आहे, त्यातला आपला काळ धरला तर इतका छोटासा, फार बिंदूतला तो बिंदू पण नाही आपला. तर मग कसले माज, कसल्या जाती धर्माचे, पंथाचे किंवा स्वतःच्या वंशाचे माज घेऊन कुठे जायचं ना. त्यापेक्षा मी ह्या काळाच्या प्रचंड मोठ्या तुकड्यावरती एक छोटासा एक ठिपका मला मिळालाय, त्यात मी माणूस म्हणून जगेल आणि जाताना बाय बाय करून जाईल छानपैकी आनंदाने. इतकं सोपं तत्व आहे ते. म्हणून मग मी कागदोपत्री पण माझ्या मुली तुम्ही बघाल त्याच्या TC वरती जात मानवता, धर्म मानवता हे ठरवून केलेलं आहे. ही छोटीशी कृती आहे बस. प्रत्येक कृतीतनं जाणवतंय. आता मुलाचं नाव म्हणालात निसर्ग, मुलीचं नाव काय? तिचं नाव बेनझीर आहे. म्हणजे जात धर्म नाही तर मला खूप लोक की काय असं सुंदर आहे ना. बघा बेनझीर नाव इतकं सुंदर आहे ना, लोक फक्त त्याकडे मुस्लिम आहे का असं म्हणून बघण्यापेक्षा ना त्यात 2 शब्द आहे. मी खूप मी भाषेचा विद्यार्थी आहे, म्हणजे भाषेत एवढं माझं आहे बऱ्यापैकी मला माहिती आहे भाषेची. तर मी सांगतो की बेनझीर या नावाला जेवढ्या छटा आहेत ना, त्या छटा असल्याला तुम्ही एक नाव मला सुचवा कुठल्या भारतीय भाषेत, मी लगेच नाव बदलेल.
थोडंसं आसपास जाणारा अनुपमा जाऊ शकतं. त्यात 2 शब्द आहेत, बे आणि नजीर. बे हा शब्द खरं तर अरेबिक शब्द आहे. बे हा शब्द खोडण्यासाठी वापरतात. म्हणजे आपण म्हणतो ना बेमुरवत, बेलाशक, बेहया, बेशरम, त्यातला तो बे आहे. आणि इकडे नजीर म्हणजे उदाहरणार्थ की पूर्वीच्या काळी जर त्या निजामाच्या कोर्टामध्ये खटला यायचा तर तो जज वकिलाला विचारायचा की इसका कुछ नजीर है क्या. मग तो वकील सांगायचा की नाही बेनजीर, म्हणजे अशी कधी घडली नाही, अशी कधी होणार नाही, ही एकमेव द्वितीय आहे, मॅचलेस, पिअरलेस, अनसरपास्ड, युनिक अशी बेनजीर आहे ती, जी डॉमिनेट करते. तेव्हा डॉमिनेटिंग करण्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या मुलीने डॉमिनेटच करावं, त्यांनी तसंच वागावं, म्हणून तुझं नाव बेनजीर आहे. त्यामागे कुठलंच काही भाव नाही, काही नाही. एक सुंदर नाव एका सुंदर मुलीला ठेवलं, थोडं ते सिंपल आहे. काय सुंदर विचार आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक छान विचार तुम्ही केलेला आहे. म्हणजे किशोरच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर किंवा बालभारती पाठ्यपुस्तक केंद्राच्या पुण्याच्या त्यांच्या केबिनमध्ये शिरताना सहसा काय होतं ना की एखाद्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शिरताना बाहेर एक मोठी पाटी आवर्जून असते आणि ती इतक्या ठळक अक्षरात असते की परवानगीशिवाय आत येऊ नये. मात्र त्यांची जर पाटी तुम्ही वाचलीत तर ती इतकी छान आहे, उलटी आहे की परवानगी न घेता आतमध्ये जरूर यावे. हा विचार मी तेच परत बघायची म्हणलं की आपण बोलतो खूप, कृती आहे ना. मी सिंपल आहे, माझ्या ती पाटी खूप प्रसिद्ध पाटी करते की परवानगीची आवश्यकता नाही, थेट आत या, अशी पाटी आहे ती. ते माझं घरचं, मी एक सरकारी नोकर आहे. मला साधं बरोबर कुठलं गोपनीय काम करतोय का, किंवा मी काय कुठलं तरी CBIचं ऑफिसर नाही किंवा काहीतरी इथं चाललंय असं काही नाहीये. ते मुलांचं ऑफिस आहे, तिथं कोणीही मुक्त यावं, बसावं. पब्लिक ऑफिस आहे. आपण म्हणतो ना आय एम पब्लिक सर्वंट, ज्यावेळेस म्हणजे मी एक सरकारी नोकर आहे, तर नोकरांना नोकरासारखंच राहावं ना. त्यासाठी मालकासारखं नाही, मला विचारू शकत मी कोण ना. ते जर लोकांचं ऑफिस असेल तर लोकांसाठी ते मुक्त असलं पाहिजे, कोणीही कधी यावं. हां, जर मी बिझी असेल तर बाजूला येऊन बसत, बाकी कामं पुस्तक असतात पडलेली, चॉकलेट असतात काही, खात बसावं आणि चहा सांगून चहा प्यावं, एवढं सोपं तत्व आहे माझं. तेव्हा ते लोकांचं ऑफिस आणि आपण नोकर आहेत, ही जाणीव मी कधीच विसरत नाही. जरी आपण अधिकारी झालो तरी ही जाणीव, ती नम्रता ठेवली पाहिजे. तर मग ते ह्याचा फायदा असा झाला की माझ्याकडे येणारा माणूस हा पहिल्यांदाच 50% त्याचा तर आधीच कॉन्फिडन्स वाढला असतो. अरे मग काय, मग येतो आतमध्ये, मग पुढे नंतर चर्चेतनं पुढचं येतं. पण ती सुरुवात तुम्हाला अडकवणं की परवानगीशिवाय आत येऊ नये, ही धमकी आहे एका अर्थानं. ती मला माहीत नाही. ती मी पण लहान असताना अनेक सरकारी ऑफिसाचा मला त्रास व्हायचा. मग त्या शिपायाला मस्केमारी करायचं, साहेब आहेत का, जाऊ का आतमध्ये, मग तो काहीतरी भाव खाणार नाही, वेळ नाही, असं तसं. तर हे मला कुठेतरी मी भोगलंय ना, मग मी त्याचं माझ्यापर्यंत दिलं हे त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. आणि आताही किशोरमध्ये किंवा बालभारतीमध्ये आत्ता इथे पुण्याला आल्यानंतर, आधी मुंबईमध्ये मंत्रालयात होतात, मात्र तिथलं पद सोडून इथे बालभारतीत किशोरमध्ये यावंसं वाटलं आणि आता इतकी अनेक वर्ष किशोरसाठी, म्हणजे किशोर हे मासिक मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आठवणींना उजाळा देणारा क्षण आहे आणि आजही तो ताजातवाना ठेवण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. तर आजही किशोरसाठी इतकं भरभरून काम करताय तुम्ही आणि इथेच राहावंसं वाटतंय, लहान मुलांसाठी खूप काम करावंसं वाटतंय तुम्हाला. अगदी काय किशोरचं माझं वेगळं नातं आहे. म्हणजे मी ज्या गावात होतो तो आमच्या गावात काय असे मासिक यायचे नाही, पण आमच्या गावातला सावकाराचा मुलगा होता जो माझ्या वर्गात, त्याचे वडील महिन्याला कधीतरी ते किराणा माल भरायला जायचे जिल्ह्याला आणि ते येताना एक मासिक घेऊन यायचे, 1 किंवा 2. त्यात एक चांदोबा असायचा आणि किशोर असायचं. तेव्हा माझं बालपणीचं किशोरशी नातं असलेलं वेगळंच आहे. ते मला कधीतरी वर्षाचे अंक, जुने पाने असं मिळायचं सगळं. तेव्हा मला किशोर खूप प्रिय होतं. नंतर मग ते राहिलं, म्हणजे काही तेवढा कॉन्टॅक्ट नाही आला. पण जेव्हा मी मंत्रालयात अधिकारी होतो तेव्हा मला जेव्हा कळलं की आपल्याला किशोरात संधी मिळू शकतो, इकडं आहे संधी, आणि माझं काय निवड पण झाली तिकडे. तेव्हाच मी विचार केला की अरे आपल्याला जे स्वप्न असतं ना काय की काम काय करायचं. मला विचारा तुम्ही कुठल्याही मित्राला विचारा, जेव्हा मला किशोर हे नोकरी, ही जाहिरात पण माहीत नव्हती, तेव्हाच मी विचार मला मुलांसाठी काय तर करायचं, मुलांसाठी. कारण काय होतं की बघ, शेवटी मुलांना आधाराची गरज असते. आपली ही लहान मुलं आहेत ना, तर माझा एक ठाम विश्वास आहे की ह्या मुलांना जसं इतर गोष्टी आधार देतात ना, तसं साहित्य पण आधार देऊ शकतं. त्यांचं ह्या बालमनाला घडवण्यामध्ये, त्यांच्या सगळं विचार प्रक्रिया बनण्यामध्ये, त्यांना एक उत्तम माणूस घडण्यामध्ये साहित्य अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतं. आणि मग किशोर आज महाराष्ट्रातलं सर्वाधिक खपाचं मासिक आहे, एक छान पद आहे ते, आणि उत्तम वारसा आहे. माझ्या पूर्वी 3 मोठमोठे संपादक या पदावर होऊन गेलेत.
तर तिथं जर तुम्हाला संधी मिळणार असेल हो. आणि एवढं काम करायला मिळत असेल तर हो. का नाही असा विचार केला. फक्त त्यासाठी तुम्हाला तो मंत्रालयाचा अधिकारी पदाचा जो असतो अनेकांना, तो फक्त त्याग करायची गरज होती आणि ते मी एका क्षणात करून टाकली. मला काही वाटलं नाही त्याचं, की ठीक आहे आपण जाऊ. आणि मग इकडे आलो आणि मी ठरवून सांगतो तुला की मी जेव्हा आलो तेव्हा 2014 साली मी जॉईन केलं किशोर. तेव्हा मी 10 वर्षाचा आराखडा तयार केला होता की समजा एखादं मूल आत्ता पहिलीला आहे तर ते 10वीला जाईपर्यंत त्याला आपला कुठले कुठले विषयाची परिचय करून द्यावा लागेल, त्याला काय काय देता येईल, आपल्याला काळ कसा बदलत गेला. आणि मग जे काही प्रयोग गेले 11 वर्ष सुरू केले ते करतोय मी, अजूनही करतोय, मी शिकतोय खूप. आज खेड्यापाड्यातला अत्यंत ज्याचं काही वेगळी ओळख नाही पण ज्याचं लेखणी उत्तम आहे, जो उत्तम लिहितो असा माणूस अभिमानाने सांगू शकतो की हो मी चांगलं लिहितो, माझं किशोरात छापून येऊ शकतो. हा आत्मविश्वास मी महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लेखकांमध्ये, ग्रामीण भागातल्या लेखकांमध्ये तो निर्माण केला. आणि इकडे एका बाजूला सामान्य शिक्षक, सामान्य रस्त्यावरचा हमाल पण किशोराला लिहिलेला आहे, खाणीतल्या कामगारांनी किशोरसाठी लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांनी लिहिलेलं आहे, कंडक्टरने लिहिलेलं आहे. आणि त्याच वेळा पॅरलली इकडे गुलजार पण लिहितात आणि दिलीप प्रभाकर असतील, प्रवीण देव, अशी मोठमोठी अच्युत गोडबोले असतील. मी असं ही जी रेंज आहे ती वेगळी केली, त्यामुळे ती करतोय काम. आणि मी म्हणतो की माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय होता किशोरला येण्याचा, त्याबद्दल मी अजूनही आनंदीच आहे आणि आजही समाधानी आहे. येस. एक सुरक्षित ड्रायव्हर अशी ख्याती झाली, म्हणजे जे कराल ते उत्तम करायचं, हे मला वाटतं की पहिल्यापासून ठरवलेलंच होतं. तसं ड्रायव्हर बनलेले असताना सुद्धा मग सुरक्षित ड्रायव्हर अशी एक ख्याती झाल्यानंतर एक असाही प्रसंग घडला, एक अनुभव आला आणि मग स्वतःच्या गाडीला ॲम्ब्युलन्स मध्ये कन्व्हर्ट करून कोणाला तरी न्यावं लागलं. काय होता नक्की तो प्रसंग? आणि तो फार भयावह होता. खरं तर विसाल, मी मगाशी बोलत होतो की अनेक प्रसंग एकदा शेवटी मी आता तुम्ही माझ्याकडे आता असं बघणं आणि त्यावेळेस एक ड्रायव्हरचं आयुष्य बघणं, यात यात जर तुम्ही त्या भूमिकेत शिराल तर तुम्हाला असे अनेक प्रसंग सापडतील. म्हणजे त्यात असं माझ्या खूप आयुष्यात प्रसंग आहे, यात एक सांगायला मला आवडेल. खरं तर माझी अजून एक वेगळी खाती होती की मी गाडी चांगली सुरक्षित चालवायचं प्रश्नच नाही, पण कुठलीही रिस्क घ्यायचं, कसली रिस्क घ्यायचं, कधीच घाबरायचं नाही मी. तर कारण त्यातली सर्वात मोठी रिस्क असते बऱ्याच जास्त ड्रायव्हरच्या आयुष्यात की डेड बॉडी घेऊन जाणं. की डेड बॉडी सहसा कोणी घेऊन जात नाही, कारण त्यात बऱ्याच अंधश्रद्धा असतात लोकांच्या मनामध्ये. ते गाडीत असं मड घेऊन जाणं असं ते, पण मला काय वाटायचं, मी बिंदास नेतो. मी असं अनेक डेड बॉडी नेल्यात. तर एक मला प्रसंग अजूनही आठवतं की आमच्या गावामध्ये एका खरं सावकाराच्या घरी एक नातेवाईक आली, गणपती बसले होते, मला अजून आठवत त्या दिवशी. आणि त्यांना अटॅक येऊन ते वारले तिथे. त्यांचं गाव नांदेड, म्हणजे 120 किलोमीटर तिथनं लांब. सावकार ते एकदम घाबरून गेले ना, की ह्याचं काय करायचं. बरं त्यांनी तिकडे फोन कळलं की त्या जिथून आज्यांच्या नातेवाईक होतं ते मुली, मग आता आणा इकडे घेऊन ये डेड बॉडी. वारल्या ते बरेचसे हे होते, वय होतं त्यांचं, पण ते आणि होतंच त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, ते वारले साहजिक होतं, नॅचरल डेथ होती. पण मग ती डेड बॉडी न्यायची कशी. बरं त्यावेळेस आमच्या ॲम्ब्युलन्स असं काही नव्हतं, दवाखाना एकदम जुनाट असलेला. आणि मग ते सावकार, मला अजून आठवतं, आम्ही बरेच 5-10 गाड्यावाले स्टँडला उभे होतो आणि मग ते सावकार आले की मला विचारतायत की असं असं आमचं डेड बॉडी गेलाय नातेवाईक आमचा, घेऊन जाताना डेड बॉडी कोण न्यायला ना. मग ते माझ्याकडे आले, तर मला ते सावकार विचारलं मला की असं असं आहे, तू नेतो का डेड बॉडी. मी म्हणून नेतो की 5,000 रुपये घेतो. तर ते एकदम, कारण मला त्यावेळेस किनवट टू नांदेड भाडं होतं 1,000 रुपये, पण मी म्हणलं 5,000 रुपये घेतो, नेत पण नेईल. ते म्हणले घेऊन टाक, काय हरकत नाही, पण त्यांनी मला पुढची वाक्य सांगितले की आम्ही कोणी सोबत येणार नाही, तुला ते एकट्यालाच घेऊन जायचं. म्हणजे गाडीत कोणीच असणार, तुम्ही तुला पत्ता देतो, त्या पत्त्यावर नेऊन ती डेड बॉडी सोडून द्यायची. चालेल. माझा क्लिनर होता, तो गंग्या नावाचा क्लिनर होता, तो म्हणजे आता मी नाही येणार, ते मड्यासोबत कोण बसणार आहे म्हणे, जो माझा, मी पण नाही येणार म्हणलं. तर मी तर हो म्हणलोय आता, तर न्यायचं म्हणलं, चला बघूया. आणि मग त्या सावकारांना सांगितलं की कारण काय, रस्त्यात खूप चेकपोस्ट लागतात आमच्याकडे, फॉरेस्ट आणि पोलीस असे चेकपोस्ट असल्यामुळे ते थांबवतात गाड्या तिथं. मी सावकार म्हणलं मी नेतो, पण रात्री 12 नंतर जाईल. ही 5-6 गोष्ट. म्हणजे अरे काय म्हणलं, नाही मध्ये कारण पोलीस थांबलं तर मग कोण काय करणार ना. रात्री 12 नंतर मला माझ्या चेकपोस्टवाले झोपलेले असतात, तर निघून जायचं. त्यातला अनेक मोठा प्रवास हा जंगलात करावा लागतो. तर मला अजून आठवतं की मी मग रात्री 12 वाजता बरोबर त्या सावकाराच्या घरी गेलो. अशी इकडून इकडे जसं काही एक जिवंत व्यक्ती बसलेली आहे असं त्या डेड बॉडीला ठेवलं, व्यवस्थित पॅक करून लोडनी असं. आणि मी स्टार्ट केली गाडी. म्हणजे 120 किलोमीटर मी मागं वळून पण नाही बघितलं. आणि ती गाणी लावली मोठात, अल्ताफ राजाची गाणी मला. आणि जो काय प्रवास केला तो काय झालंय मागे काही माहिती नाही, पण मला जायचं, आपल्याला जायचं. आणि मी त्या एक तर किर्र जंगल, रात्रीचं एकही
चुकून पण तुम्हाला वाहन रस्ता भेटणार नाही. हा. तो तुम्ही किनवटचा परिसर बघाल तर. आणि असं करत रात्री 2-2:30 वाजता येऊन मी त्या पत्त्यावरती, ती लोक वाट बघत थांबलीच होती. त्यांनी पण मला ₹500 एक्स्ट्रा दिले परत. आणि ते घेऊन परत पुढच्या 2 तासामध्ये घरी येऊन परत, अर्थात ज्यावेळेस माझ्या घरी कळत त्यावेळेस मला प्रचंड शिव्या खाव्या लागल्या. पण मी असे खूप अनुभव जगलोय मी. मला आता अजून वाटतं की ते मला नंतर, अरे पण ते उठला असता सावकार तर काय केलं असतं ना. तर असे खूप प्रसंग आयुष्यात आलेले आहेत. पण हे असं सगळं बघितल्यानंतर आता कशाचीच भीती उरलेली नाही वाटत, काही वाटत नाही भीती. मला माहित नाही, मला भीती लहानपणापासून वाटत नाही. म्हणजे कसलीच वाटत नाही. कारण तेच सांगितलं की मग ते सगळं इतकं बघितलं, इतक्या नको त्या वयामध्ये इतके आघात सोसावे लागले, इतक्या गोष्टी जवळून अनुभवाव्या लागल्या, ज्या एका तू माझं किशोरवयीन कुमारवयीन वय त्या वयात बघायला लागल्यामुळं मग भीती निघून जाते आयुष्यातली. ते म्हणतात मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही असं म्हणतात ना. त्यामुळे तो गेली भीती निघून गेली आयुष्यात. आणि त्याचा फायदा होतोच. एकूणच पाठ्यपुस्तक मंडळाच्या नोकरीकडे तुम्ही एक नोकरी म्हणून पाहत नाही तर पॅशन म्हणून पाहता. आणि एखादी गोष्ट पॅशन म्हणून आपण केली की ती सहज छानपणे जमू शकते किंवा त्याच्यात जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी आपण आणू शकतो. म्हणजे सरकारी फाईल्स सुद्धा आनंदाने वाचणारे अधिकारी असं तुम्हाला म्हटलं जातं. की फाईल्सचा कितीही मोठा गठ्ठा समोर असला तरी तो तुम्ही आनंदाने वाचता आणि तो लवकरात लवकर तो गठ्ठा संपवण्याचा प्रयत्न करता. माझ्या सुदैवानं काय झालं की मला किशोर सारखं इतकं उत्तम काम मिळालं आहे की मला ती खरंच मला नोकरी वाटतच नाही कधी. मी 24 तास संपादक असतो. मी एक्झिबिशनला जातो, मी तिथं काहीतरी चित्र शोधत असतो, कुठल्या त्या कार्यक्रमाला जातो, तिकडं मला एखादा लेखक दिसतो चांगला, नंतर याच्याकडनं काय लिहून घेता येईल आपल्याला. मी असं सतत माझ्या डोक्यातला तो संपादक ना, तो शांत बसतच नाही कधी, तो कायम असतो, तो सतत कार्य असतो. म्हणून मला 10 ते 6 अशी माझी काही ऑफिसची वेळ नाहीये. आणि बघ ना की असं संपादकीय काम इतकं, जरी हे सरकारी मला वाटतं एकमेव हे डेझिग्नेटेड एडिटर असलेलं पद महाराष्ट्र शासनातलं आहे किशोर संपादक, तर तिथं असं मला वाटतच नाही की फायली पडल्यात काही नाही. तो आनंदच आहे ना. रोज साहित्य येतं, इतकं येतं क्रिएटिव्ह. बरं लोक चांगली भेटतात तुम्हाला, लोकांची चर्चा करायची असते, नवीन विषय ठरवायचे असतात. मी समजून घेतो, मी सतत लोकांना भेटतो. म्हणजे माझं वैशिष्ट्य आहे की मला रोज एक नवीन माणूस भेटावा असं माझी स्वप्न असतं. त्यांनी काहीतरी मी शिकलं पाहिजे नवीन. तर एखाद्या दिवशी कोणी नवीन माणूस नाही भेटला, माझ्या ऑफिसला येतात रोज कितीतरी लोक रोज असतात, त्यात एखादा नवीन असतो. म्हणून आज एक नवीन माणूस भेटला आपल्याला आणि तो काहीतरी नवीन शिकून जातो. मग तो लहान मूल पण असेल किंवा एखाद्या वयोवृद्ध पण असतील. तर अशा माणसाकडून शिकत असल्यामुळे ही नोकरी कसली आली ना. त्या फायलीमध्ये पण आनंद वाटायला लागतो आणि मग काहीतरी तुम्ही सतत नव्याने माझं ते उन्मन होणं आहे ना की वर उचललं जाणं स्वतःला मला, तर ती अवस्था मी सतत भोगत असतो. त्यामुळे यासारखा आनंद नाही कामाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं एकीकडे काम करत असताना, शेवटी काम असलं की ते करावंच लागतं, पण काम सगळं एकीकडे करत असताना आठवड्याच्या शेवटी अगदी शनिवार रविवारी वीकेंडला हमखास आपला छंद जोपासणारी एक अधिकारी व्यक्ती आणि ती जंगलात सापडणारी अधिकारी व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. ते म्हणजे ट्रेक्स भरपूर करता, कविता करता, स्वतः लिहिता. तर याबद्दल थोडंसं तुमचे छंद जोपासता तुम्ही. काय होतं शेवटी मी एक माणूस म्हणून घडणं माझं, म्हणजे ते आपला एकंदर ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्यात मला वाटतं निसर्गाला तुम्ही वगळून नाही चालत. आणि मला तर माझं सुदैवानं मी किनवट घेऊन जगतो. असं म्हणतो की मी जरी किनवट सोडून 20 वर्ष झाली, 20 काय आता 25 वर्ष होतील, पण माझ्याला किनवट कधीच संपलं नाहीये. ते मी शोधतो, सतत शोधत असतो. ते शोधायला मी जंगलात जातो, मग किल्ल्यावर जातो, मी कुठल्या डोंगरात जातो, कुठल्या दरीत जातो. आणि ऑलमोस्ट दर शनिवार रविवार आम्ही भटकतो. मी माझ्या मुलीला घेऊन, पण त्यांना पण खूप छंद लागतो. आतापर्यंत त्यांनी पण अनेक किल्ले सर केले आहेत. अवघड किल्ले मी सर करतो. ते स्वतःला तुम्हाला खुणच असतं ना. मग एकीकडे तुमचं बौद्धिक विकास आहे आणि तुमचं शारीरिक पण आहे इकडं. ती स्ट्रेंथ पण स्वतःला तपासणं, नवीन समजून घेतलं. आणि मला जर विचारलं असेल तू, तर जगातला सर्वात आनंदी क्षण कुठला असतो, तो त्या निबिड अरण्यामधला असतो. आणि एकच जंगल, एकच किल्ला, 3-3 वेगवेगळ्या ऋतूमध्ये बघणं, तर त्याचा जी गंमत आहे ना, तो मला असं माहिती नाही. मी खूप जंगलात, मी आता जिम कार्बेटला पण होतो, तर आमच्या गाईडला दिसलं नाही, पण मी गाईडला सांगितलं की इथे वाघ आहे. तो म्हणे सर 13 साल से यही कर रहा हूं, म्हणजे आप मत बोलो ना. म्हणलं यार तू 13 साल से होगा, पण मी जंगलात वाढलोय, म्हणलं इथं बघ वाघ आहे. आणि अक्षरशः पुऱ्या सेकंदाला आमच्या समोरचा वाघ आला. त्याने मला हात जोडले. यार म्हणलं मला कॉलिंग कळतात ना. तर तो अजूनही मला म्हणतो की मला पहिला माणूस झाला की ज्याने माझ्या आधी कॉलिंग ओळखल्या, कारण ते मला कॉल करतात. कारण माझी जंगलाचे आवाज असतात ते वेगवेगळे. नुसतं आपण एक जंगल बघणं आणि हिरवगार जंगल बघणं असं नसतं.
तर त्या कधी कधी पानझडीचं सगळं उन्हातलं तर आपल्याला जंगल पूर्ण नष्ट झालेलं निष्पर्ण, त्यात पण वेगळीच मजा असते ना. मी तुला माझ्याच ओळी सांगतो की मी एकदा असं 4 ओळी लिहिल्या होत्या की वटलेल्या झाडावरही पक्षी भिरभिरती रानात, वटलेल्या झाडावरही पक्षी भिरभिरती रानात, पाचोळ्याचा आदिबंध हिरव्या गच्च पानात. तर तो पाचोळा काय किंवा हिरवं गच्च पानं काय, ही एकमेकाची रूप आहेत, ती स्थित्यंतर आहेत. ती तुम्हाला जाणवतात का? ती तुमच्याकडे कसं बघतात? खळाखळ वाहणारी नदी आणि एकदम कोरडी ठक्क नदी, ती कशी वेगळी तुम्हाला जाणवते? तो पक्ष्यांचे आवाज वेगळे, जंगलाचे आवाज ऐकणं ही फार सुंदर गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर जो मगाशी शब्द बोललो की तो सुकून मिळतो, सगळी दुःख सगळ्या त्राण सगळं निघून जातं. त्यासाठी मला वाटतं की निसर्गाकडे वळल्याशिवाय काही सापडणार नाही. म्हणून मी म्हणशील तर माझं शेवटचं डेस्टिनेशन तेच असणार आहे की मी निसर्गामध्ये रमणार आहे आणि कायम शेवटपर्यंत तिकडेच पळत राहील. माझ्यातनं निसर्ग तुम्ही वेगळा नाही काढू शकत. खरं या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक जण प्रेरणा घेतो तुमच्या जीवन कहाणीमधनं, तुमच्या संघर्षामधनं. आजपर्यंत तुम्ही जे जे कमावलंय आणि ज्या परिस्थितीतनं हे सगळं कमावलेलं आहे, त्यातनं प्रत्येक गोष्टीतनं प्रेरणा घेण्यासारखं आहे, आदर्श घेण्यासारखं आहे. आज जी तरुण पिढी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडते, 24 तास काम करते, स्वप्न पाहते, त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं तर मी असं काही खूप सल्ला देणारा किंवा असा अधिकारी व्यक्ती आहे की नाही माहीत नाही मला, पण माझ्या अनुभवातनं मी काही गोष्टी म्हणजे नक्कीच ह्या मुलांना सांगू शकतो. मला खरं तर माझी कहाणी करून ती सांगावं मला असं काही खूप वाटत नाही. मी खूप कमी लोकांशी शेअर करतो हे. पण याचं एक कारण असं आहे की या नवीन पिढीमध्ये मी हल्ली खूप बघतो की मुलं लगेच ना फ्रस्ट्रेट होतात, की लगेच मी आता काही तर तरुणाला भेटलं की विशेषतः ही जेन झी पिढी असेल ते तर नाही डिप्रेशन आलं, खूप ताण आहे, खूप त्यांना ताण आहेत का? आहेत, नक्कीच आहेत. म्हणजे मी माझ्या पिढीचे जे मूलभूत गरजा होत्या किंवा मूलभूत प्रश्न होते ते त्यांना नाही येत आता. म्हणजे आम्हाला 2 वेळच्या जेवणाचं काय असा प्रश्न होता. पण मग ह्यांना प्रश्न आहेत का? तर आहेत प्रश्न. मग ते प्रश्न कुठले आहेत तर ते मेंटल लेवलचे आहेत. जो मानसिक ताण आहे, ही जी स्पर्धा आहे, ही जी रॅट रेस आहे, की त्या स्पर्धेचे इतके ताण आहेत आणि आई वडिलांची जी काही स्वप्न आहेत मुलांची, अति स्वप्न, की मग ते इंग्रजी माध्यमातली उच्च शिक्षित परदेशी जावं किंवा IAS व्हावं, अपेक्षांचं इतकं ओझं घेऊन ही मुलं फिरतात ना, तर ते ओझं उतरून टाका आणि साधं सरळ जगता येऊ शकतं का? बरं, उत्तम यश मिळवत असं काही नाही. म्हणजे कोणीही, मी नेहमी सांगतो की प्रत्येक पिढीनं आपलं एक सत्व घेऊन जन्माला येते. आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार. मी तुला सोपं सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना आपल्या सुपूर्द केली याच्यामध्ये, तेव्हा त्यांनी कोट सांगितलं होतं. ते कार्लाईलचं कोट आहे. तर कार्लाईल खूप भारी म्हणतो, हे बाबासाहेबांनी सांगितलं. त्या बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की आता आपण ही घटना दिलेली आहे आपल्या देशाला, आता याचं पुढं काय होईल याची आपण जास्त चिंता करू नये, कारण ते पुढच्या पिढीवर सोपूया आपण की ते काय करतील. मग ते कोट असं आहे की येणारी प्रत्येक पिढी आपली नवी घटना घेऊन जन्माला येईल. आपण फक्त एवढंच करूया की जुन्या पिढीनं थडग्यातनं आपले हात बाहेर काढून त्यांचे पाय ओढू नये. तो विश्वास ठेवणं जे आहे ना, तर मी सांगतो माझा प्रत्येक पिढीवर विश्वास आहे. माझे आई वडील मला म्हणायचे की आमच्या पिढीत आम्ही लक्षात केलं तुम्ही काही करत नाही. मला वाटतं की माझा मुलगा असं हे चाललं, जनरेशन गॅप त्याचे मतमतार होणारच आहे. फक्त ह्या सगळ्यामध्ये एकच मुद्दा लक्षात ठेवायला हवं की आपण आनंद हरवतोय का ह्या सगळ्या रेसमध्ये. ते खूप एक छान कोट पण असंच आहे ते की ह्या रॅट रेसमध्ये करायचं काय ना, तुम्ही जिंकला तरी तुम्ही शेवटी रॅटच राहणार आहात. मग काय करायचं? त्यापेक्षा हा भवताल, हे निसर्ग, हे सगळं जगणं, ही मानवता, ही आपण ह्युमन बिईंग, तर म्हणून कसं जगता येईल आपलं, आनंदी राहा. म्हणजे तो आनंद कसं, एखाद्या मुलाला चित्र काढण्यात आनंद मिळतो, तरी काढावं चित्र ना, त्यांनी गरज नाही त्यांना इंजिनियर होण्याची. आणि प्रत्येक माणसात तेवढी क्षमता आहे. माझं म्हणलं की एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. मी माझं हे तत्व आहे, मी पाळतो पण तेवढं मी, की प्रत्येक मूल स्पेशल आहे. फक्त आपल्यातला तो स्पेशल गुण कुठला आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे, किंवा तुमच्यातला तो गुण ओळखू पाहणारा तुमचा एखादा सोबती तरी करायला हवा. मग तो मित्र असेल, मैत्रीण असेल, शिक्षक असेल, आई वडील असतील, की तो त्या स्पेशल काढून घेणं, अशा लोकांमध्ये राहा, आपल्यातलं स्पेशल मिळवा आणि त्यावर काम करा. मग तुम्ही कुठल्या पदाला पोहोचलात किंवा किती पैसे कमवलेत आणि कुठे गेला त्याला काही अर्थ नाहीये. माणूस म्हणून आपला जे दिलंय तेवढं पॅशनेटली करा आणि कधीच नकारात्मक वागू नका. म्हणजे मला निगेटिव्ह लोकांचा फार कंटाळा येतो, की मग कोणी म्हणतं मला की कंटाळा आलाय मला, तुम्ही मला कळत नाही कंटाळा येऊ कसा शकतो ना. जगात इतक्या गोष्टी करायला आहेत तुम्हाला, इतका आपल्या आयुष्याचा इतका छोटा स्पॅम मध्ये हजारो गोष्टी आहेत करायला.
तर त्यात तुम्हाला कंटाळायला कुठे वेळच नाही ना. बरोबर. तर तो नका. उत्तम पुस्तक वाचा, उत्तम सिनेमा बघा. नाही झालं तर भोवतालच जा. पुण्यासारख्या शहराच्या आसपास जर तुम्ही 10-20 किलोमीटर गेलं तर इतके शेकडो ठिकाणं आहेत. ती तुम्हाला इतके आनंद देतील. ते करा. बरोबर. आणि अभ्यासातनं ह्या रॅट रेसमधनं बाहेर पडून छान माणूस म्हणून घडवायचंय मला. एवढं जर विचार ठेवला ना, एक उत्तम माणूस बनूया. माणसापासूनच पुन्हा देश तयार होतात. देशापासून आपण शेवटी या पृथ्वीचे नागरिक आहोत. खरं. एवढी जाणीव ठेवूया. हो. आणि जाताना हे जग थोडं तरी सुंदर करून जाऊ. आहा. एवढं फक्त मनाशी बाळगून. वा. शेवटी फक्त एवढंच सांगेन की आपण आहोत या पृथ्वीवरती. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय. माणूस म्हणून आपण वाढलोय. तर जितका काळ आपण या पृथ्वीवर राहू, काहीतरी चांगलं करूया. आणि जाताना हे जग थोडं तरी सुंदर करून जाऊया. थोडं तरी सुंदर करून जाऊया. काय सुंदर विचार आहे खरोखर. किरणजी, तुमचा प्रवास जेवढा थक्क करणार आहे ना, तेवढेच तुमचे विचार सुद्धा खूप अनमोल आहेत. आणि आज हे विचार ऐकताना पदोपदी जाणवत होतं की अत्यंत कठोर परिस्थितीमध्ये वेगवेगळे संघर्ष पाहिलेली ही व्यक्ती आज इतक्या उच्च पदावर बसून आज कित्येक लहान मुलांसाठी त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी, त्यांची नवीन जडणघडण करण्यासाठी कार्यरत आहे. आणि खरोखर आम्ही सगळेच खूप भाग्यवान आहोत की किशोर सारख्या मासिकाला आणि बालभारती सारख्या एका संस्थेला आपण ही व्यक्ती एक पदाधिकारी म्हणून लाभलेला आहात. आणि खरोखर तुमच्या हातनं असंच खूप सुंदर काम घडत जावं आणि तुमची ही भविष्यातली उन्नती अशीच पुढे उत्तरोत्तर वाढत जावं, यासाठी मराठी सृष्टी टॉक्सकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही मुद्दामून इथे वेळ काढून आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल खूप खूप आभारही सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि मराठी सृष्टी टॉक्सकडनं. मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागामध्ये किरणजींच्या या सगळ्या जीवन प्रवासातला कोणता टप्पा तुम्हाला छान आवडला, कोणता क्षण आवडला, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. मराठी सृष्टी टॉक्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. किरणजी, तुम्ही मराठी सृष्टी टॉक्स पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि खूप छान तुमची सगळी जीवन कहाणी आम्हाला ऐकवलीत. आमच्याकडनं एक छोटीशी भेट मराठी सृष्टी टॉक्सची आठवण म्हणून. थँक्यू. खूप छान वाटलं मलाही धन्यवाद. गप्पा मारून. येस. धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद.